कंटिन्युएशन करतो. तर चला, सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. माझा जरा काउन्सिलिंगचा फोन सुरू आहे. तर आज आपल्याला आहेत सुचेता मॅडम. गोड गोड आवाज तुम्हाला आवडतो, छानपैकी सांगतात आणि सुंदर दिसतात आणि छान छान ड्रेस घालून येतात. म्हणजे मॅडम कडनं खूप काही घेण्यासारखं आहे. हे इथेच आपण इम्पॅक्ट घ्यायचा मॅडमचा. वय काय आहे? आणि आता बघा, माझ्या काउन्सिलिंगच्या फोनवर या मॅडम म्हणत होत्या, मी नाव नाही सांगत, या मॅडम म्हणत होत्या, मी म्हटलं नंदेला का नाही जोडलं, येणारे पिरॅमिडला नंदेकडे उतरणार आहात. तर त्या म्हणत होत्या की नंदेचं वय जास्त आहे. तर मी सुचेता मॅडमचं उदाहरण देणार होते, पण जाऊ दे, सगळे सारखे नसतात. आणि नेमक्या सुचेता मॅडम माझ्या पुढे आलेले आहेत. तर धन्यवाद सुचेता मॅडम, तुम्ही पुन्हा एकदा अभ्यास करून आमच्यासाठी वेळ देऊन आलेला आहात कार्यक्रम घ्यायला. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सुरू करा. मी रेकॉर्डिंग सुरूच केलं नाहीये का? केले. हा, करा मॅडम सुरू. हो. हम्म. नमस्कार सर्वांना. सनातन धर्म आणि विज्ञान म्हणजे आधुनिक ज्ञान, जे आधुनिक विज्ञान किंवा सायन्स, ह्याचा काय संबंध आहे आणि ह्याची कशी सांगड घातलेली आहे, त्याबद्दल आपण हे सत्र चालू केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आज मला बोलायला संधी दिल्याबद्दल मी मंगल मॅडमचे आभार मानते. आणि तुम्ही सर्व श्रोते उपस्थित आहात म्हणून तुमचेही आभार मानते. कारण श्रोते नसतील तर वक्त्याला महत्व नाही, हे कायम लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुमचे पण आभार. आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करते. आता सुरुवातीला आधी आपण सनातन धर्म याचे म्हणजे माहितीच आहे सर्वांना, किंवा ज्या लेक्चर देणार आहेत त्यांनी अभ्यास पण केला असेल आणि आधीच्या याच्यामध्ये सांगून पण झालं असेल. तरी सुद्धा मी परत एकदा रिपीट करते, सनातन धर्म म्हणजे काय. तर सनातन धर्म म्हणजे शाश्वत किंवा अनादी आणि अनंत कर्तव्य. सनातन याचा अर्थ काय आहे की जे कधीही नष्ट होत नाही. शाश्वत म्हणजे कायमच असणार आहे, कधीही नष्ट होत नाही ते. आणि धर्म म्हणजे नैतिक कर्तव्ये, मानवी मूल्ये आणि विश्वाचा नियम. आता या विश्वाच्या नैतिक कर्तव्य म्हणजे काय आपल्याला माहितीच असेल. दया, अहिंसा, सत्य, क्षमा, आत्मसंयम किंवा प्रामाणिकपणा, भूतदया, पवित्रता, सद्भावना, सहनशीलता. तर ही जी सगळी गुणधर्म आहेत, हे सगळे गुण आहेत. तर त्याच्या प्रती आपल्याला आपण त्याच्या बाबतीत नेहमी सजग राहिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या मानवी मूल्यांचं पालन करणे, नैतिक कर्तव्यांचं पालन करणे, ह्याचा अर्थ सनातन धर्म असा दिलेला आहे. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये मी शोधून काढलेला आहे. तर सनातन धर्माचा अर्थ हाच आहे. आणि आता दुर्दैवाने ते फक्त हिंदू धर्माला जोडलं जातं. पण आपण विचार केला असता, जर सनातन धर्म म्हणजे नैतिक कर्तव्य आणि मानवी मूल्य असतील आणि विश्वाचा नियम असेल, तर विश्वातील प्रत्येक व्यक्तीला, जातीला, धर्माला ही मूल्य लागू होणारच, झालीच पाहिजे. असं थोडीच आहे की भारताबाहेर प्रामाणिकपणा नसला तरी चालतो, भूतदया नसली तरी चालते, सद्भावना नसली, असं काही नाहीये. तो वैश्विक नियम आहे हा. म्हणजे सनातन धर्म म्हणजे अनादी अनंत पूर्वीपासून चालत आलेली आहेत ही मूल्य. ती कधीही नष्ट होणार नाहीयेत आणि ती देश कालातीत आहेत. कोणत्याही काळी ती तशीच राहणार आहेत आणि कोणत्याही देशात सुद्धा ती तशीच राहणार आहेत. तर आता ह्याचा मुख्य स्तंभ काय आहे, सनातन धर्म कुठून, त्याचा उगम कुठून झाला, तर आपले वेद, उपनिषद, पुराण, रामायण, महाभारत, गीता इत्यादी मध्ये जे सगळे श्लोक आपण वाचलेले आहेत आतापर्यंत, हे सगळं आपण अभ्यास करून झालेला आहे. तर त्याचा हा बेस आहे, तिथून ह्याचा उगम झालेला आहे. सनातनची मूल्ये किंवा शिकवण म्हणजे वसुधैव कुटुंबकम, सर्व विश्वच माझं कुटुंब आहे, संपूर्ण जग हे एकच परिवार आहे असे मानणे. आणि आपण वर पाहिल्याप्रमाणे भूतदया, सत्य, अहिंसा वगैरे
हे सर्व गुण ही नैतिक मूल्ये आपल्या आचरणात आणणे म्हणजे सनातन धर्म होय. सनातन धर्माचा कर्मसिद्धांतावर विश्वास आहे आणि चांगल्या वाईट कर्मांवर जीवन अवलंबून असते, हेही सनातन धर्म मानत आलेला आहे. आता सनातन धर्म आणि आधुनिक विज्ञान हे जे आपल्या चर्चासत्राचं टायटल आहे, त्याबद्दल आपण थोडं विचार करूया की सनातन धर्म आणि आधुनिक विज्ञान हे एकमेकांपासून भिन्न नाहीयेत आणि कधीच नव्हते आणि कधीच राहणार नाही. कारण सनातन धर्म म्हणजे काही फक्त अंधविश्वास नाहीये, तर ते ब्रह्मांडाचे नियम आहेत, सृष्टीचे नियम आहेत, प्रकृती आणि ऊर्जा किंवा चैतन्य यावर आधारित हे नियम विज्ञानाने सुद्धा मान्य केलेले आहेत. ती शाश्वत आणि विज्ञानाने मान्य केलेली अशी जीवनशैली आहे. सनातन धर्म ही एक जीवनशैली आहे जिला सायन्सचा पण पाठिंबा आहे. ब्रह्मांड आणि सृष्टीची उत्पत्ती ह्याचा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये किंवा आपण जे सर्व आतापर्यंत वाचलं त्याच्यामध्ये सगळीकडे ब्रह्मांड कसे निर्माण झाले, सृष्टी कशी उत्पन्न झाली, हे सर्व ह्या कन्सेप्ट आपण म्हणूया सनातन धर्मातील ग्रंथात, वेदात, पुराणामध्ये आपण पाहिलेले आहे. आणि ह्याच्यावर मूळ कन्सेप्टवर आधारूनच आत्ताची बिग बँग थिअरी जी म्हणतात, बिग बँग थिअरीचा जो सिद्धांत मांडण्यात आलेला आहे पाश्चात्य देशांमध्ये, तो ह्या मूळ आपल्या धर्मग्रंथात म्हटलेल्या, वेद आणि पुराणात म्हटलेल्या ह्याच्यावरतीच अवलंबून आहे. ब्रह्मांडातील चक्रीय निर्माण विनाशाचे वर्णन जे आहे, निर्माण होत असतं, विनाश होत असतं, तर त्याचं वर्णन हे आधुनिक खगोलशास्त्रातील विज्ञानाच्या कितीतरी आधी आपल्या ऋषीमुनींना माहीत झालेलं आहे. आणि सनातन धर्मातील ग्रंथात सुद्धा त्याचा उल्लेख आहे. सनातन धर्मात सूर्य, जल, वायू, वृक्ष यांची पूजा सांगितलेली आहे. आणि आता मग सायन्स बघितलं तर आपण काय बघतो, पर्यावरण आणि निसर्ग प्रेम ह्याच्यासाठी आपल्याला शिकवण देण्यात येत आहे. वृक्ष तोडू नका, वृक्षांचं संवर्धन करा. म्हणजे आधुनिक विज्ञान सुद्धा आपल्याला सूर्य, जल, पाण्याचा किती आता सगळीकडे प्रॉब्लेम झालेला आहे, तर पाणी जपून वापरा. मग हे जे सूर्य, जल, वायू, वृक्ष ह्याची पूजा सांगितलेली होती. का पूजा सांगितली होती? त्या काळानुसार जर या सर्वांची पूजा करायला सांगितली तर त्याचं संवर्धन आणि जतन चांगलं होईल, पाण्याचं जतन चांगलं होईल, वृक्ष लोक तोडणार नाहीत, म्हणून पूजा करायला सांगितली होती. पण आताच सायन्स सुद्धा आपल्याला तेच सांगत आहे. वृक्ष लावा, झाडे जगवा किंवा पाणी जपून वापरा. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला सनातन धर्माचा आणि नवीन जे सायन्स आहे त्याचं जे एकमेकांची जी संलग्नता आहे ते लक्षात येतं. प्राचीन आयुर्वेद हे आपली औषध पद्धती आहे. प्राचीन चिकित्सा पद्धतीत म्हणजेच आयुर्वेदामध्ये काय सांगितलं होतं, आता ती आयुर्वेदाची जी औषधं असतात, कोणाला माहिती असेल तर, शरीर, मन आणि आत्मा यांच्या संतुलनाला अतिशय महत्व होते. फक्त शरीरातला रोग जाऊन चालत नाही. जर तुम्ही मनाने निरोगी असाल तरच तुम्ही शरीराने निरोगी राहू शकता. म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचं संतुलन असणं जरुरी आहे, हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आणि आता सुद्धा या आधुनिक जगात सुद्धा सगळीकडे सायन्स म्हणजे जी विचार प्रणाली पसरत आहे आधुनिक विज्ञानामध्ये, ती सुद्धा कशावर भर देत आहे? योग, साधना आणि ध्यान यांच्या मानसिक आणि शारीरिक लाभांसाठी आता सर्वत्र स्वीकार करत आहेत. परदेशात सुद्धा योग आणि ध्यान यांचा प्रसार आणि स्वीकार आता होत आहे. गणितातील शून्याचा शोध प्रथम इथेच लागलेला आहे. सूर्य सिद्धांत आहे, धातुकर्म आहे, इत्यादी क्षेत्रांमध्ये जी प्रगती आता होत आहे, जे संशोधन होत आहे, ते आधुनिक जगातलं सायन्सच्या आधारावर जे संशोधन आहे, विज्ञानाच्या आधारावर जे संशोधन आहे, त्याचा मूळ पाया
आपल्या सनातन धर्मामध्येच आहे. त्यामुळे सनातन धर्म म्हणजे काय थोतांड नाहीये. सनातन धर्मामध्ये विज्ञानच, त्याच्या मागे विज्ञान आणि त्याच्या मागे सायन्सच आहे, जे आता प्रकट होत आहे, जे आपल्याला कळत आहे की हो, हे त्याच्या प्रत्येकामागे काही ना काहीतरी सायन्स आहे. तर आता मी जे विषय घेतलेला होता ते आहे की शौच पालन, म्हणजे उपास, व्रत, शौच पालन आणि सायन्स, असं पहिल्यांदा आपण ह्याच्यावरती बोलूया. तर शौच पालन म्हणजे काय? शौच याचा अर्थ शुचिता. शौच शब्दाची उत्पत्ती शुची, संस्कृतमध्ये शुची या मूल पदापासून झालेली आहे. शुची म्हणजे शुद्ध, पवित्र, आणि शुचीचा अभाव म्हणजे अशुची, म्हणजेच अशौच, अपवित्र. सनातन धर्मात दृश्य मानवी शरीराच्याच नव्हे, तर त्याच्याशी संलग्न असलेल्या परंतु अदृश्य अशा विविध कोशातील अशौचाचा सुद्धा सूक्ष्म विचार केलेला आढळतो. फक्त बाह्य शरीराचा नाही, तर जे प्राणमय वगैरे कोश आहेत आपल्या शरीराच्या, बाह्य शरीराच्या आतमध्ये, ते आपल्याला दिसत नाहीत पण ते तिथे आहेत, त्याच्या अशौचाचा सुद्धा सूक्ष्म तऱ्हेने विचार केलेला आढळून आलेला आहे. आता बघा, पहिलं उदाहरण म्हणजे प्रातःकालीन स्नान न केल्यामुळे आलेले अशौच. पूर्वी आता आमच्या घरामध्ये आजी वगैरे असायची, तर सोळ्यात स्वयंपाक असायचा, वैश्वदेव वगैरे असायचं सगळं. तर सोळ्यात स्वयंपाक म्हणजे काय, की तिला ती लवकर उठून आंघोळ करून काय धुत वस्त्र नेसून स्वयंपाक करायची, तेव्हा आम्हाला तिला शिवायला बंदी होती. म्हणजे ते शौच पाळलेलं होतं. आता ते सनातन धर्मात स्नानाला इतकं महत्व होतं. तुम्ही बाहेरून कुठून आलात तरी आपण चपला बाहेर काढायचो, हातपाय स्वच्छ धुवायचे, स्मशानात जाऊन आलात तर स्नान करायचं. कुठेही तुम्ही अशौच अशा ठिकाणी गेलात तर स्नान करणं जरुरी मानलं जात होतं. तर आता प्रातःकालीन स्नान न केल्यामुळे आलेले अशौच, त्याला आपण पारोसा आहे तो. काय ग, अजून आम्हाला आजी म्हणायची, काय ग बसल्यात का अजून पारोशा गप्पा मारत? पारोशा म्हणजे आंघोळ न करता. तर ते कोणाला आवडायचं नाही, पटकन आधी उठून आंघोळ करायची. पारोसे असताना म्हणजे सकाळी उठल्यावर स्नान न केल्यामुळे आलेले अशौच म्हणजेच प्रातःकालीन अशौच, अपवित्रता असं म्हटलेलं आहे. आता पारोशाने संध्या, पूजा, भोजन ग्रहण, स्वयंपाक इत्यादी नित्य कर्मे किंवा नैमित्तिक धार्मिक कर्मे करण्यास शास्त्राची अनुमती नाही. तर आता त्याच्या मागे विज्ञान काय आहे? तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, झोपलेलं असताना मानवी देह पूर्णपणे निद्रेच्या आणि स्वप्नांच्या अंमलाखाली असतो. ज्यांना निद्रानाश आहे, ते लोक सुद्धा निद्रानाशाच्या विकाराच्या अधीन झालेले असतात. विकार असतो, तो एक रोग आहे निद्रानाश. त्यामुळे काय झालेलं असतं, देहास मरगळ आलेली असते. निद्रेत त्वचेच्या धर्मरंध्रातून आपल्या शरीरावर जिथे बारीक बारीक रोम म्हणजे केस आहेत, तिथे सगळी छिद्र आहेत की ज्यातून घाम बाहेर येतो. तर या धर्मरंध्रातून विविध प्रकारची द्रव्ये बाहेर पडत असतात. जरी आपल्याला दिसली नाहीत तरी ती पडत असतात. बिछाण्यावरील सूक्ष्म जीवजंतूंचा संपर्क आपल्या शरीराला झालेला असतो. आणि झोपेमध्ये 5 ते 6 तास किंवा 7 तास आपण एकाच स्थितीमध्ये बराच वेळ राहिलेलो असतो, हालचाल नसते अजिबात. एकाच स्थितीत बराच वेळ राहिल्यामुळे, हालचाल विरहित असल्यामुळे सुस्ती आणि मरगळ मनाला आलेली असते. त्यामुळे निद्रेनंतर दिवस चालू करण्यासाठी स्नान आवश्यक आहे. स्नान केल्यामुळे काय होतं, की संपूर्ण शरीर स्वच्छ होतं, जीव जंतू वगैरे नाहीसे जातात, मनाची मरगळ जाते आणि आपण परत ताजेतवाने होतो आणि एक ऊर्जेचा संचार आपल्यामध्ये होतो, की ज्यामुळे आपण कर्तव्य करायला, दिवसाची सर्व दिवसभरातील कामे करायला आपल्याला उत्साह येतो. आणि त्यामुळे त्याला अशौच मानलेले आहे. याच्या मागचा आध्यात्मिक दृष्टिकोन काय आहे बघूया. सनातन धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीत 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम.
देवपूजा किंवा ध्यान करताना वातावरणात सत्वगुण वाढवणे अतिशय आवश्यक असते. सोवळे जर आपण पाळले, म्हणजे बाहेरून कोणी येत नाहीये, शिवत नाहीये असं, आणि स्नान केलेलं आहे, स्वच्छ शुचिरभूत झालेलं आहोत, सोवळे पाळल्यामुळे रजतम गुणांचा संपर्क टाळणे हा एक उद्देश त्याच्यामध्ये आहे. आणि स्नानशुद्धीमुळे शरीराभोवती ऊर्जा कवच निर्माण होते, जे सकारात्मक असते. आणि बाहेरील ऊर्जा तेव्हा नकारात्मक असू शकते. असतेच असं म्हणणार नाही, नाही तर मग कोणी म्हणेल की नाही नाही तुम्ही असं कसं म्हणता, आमची पण ऊर्जा चांगलीच आहे वगैरे. तसं नाही, असू शकते नकारात्मक ऊर्जा बाहेर असू शकते. म्हणून स्नान केल्यानंतर ते अशौच आपण घालवून टाकत असतो. आता ह्याचं सायन्स सांगताय की आधुनिक विज्ञान याला काय म्हणतं, निर्जंतुकीकरण किंवा स्टरिलायझेशन असं म्हणतात. आता ऑपरेशन थिएटर मध्ये वगैरे बघा, बाहेरच्या कोणाला येऊ देत नाहीत. का येऊ देत नाहीत? तर निर्जंतुकीकरण आवश्यक असतं तिथे. शौच, पवित्रता, शुद्धता पाळणं आवश्यक असतं. सगळी उपकरणं पण उकळून घेतलेली असतात, डॉक्टरांनी चेहऱ्यावर मास्क लावलेले असतात, आणि त्याच ऑपरेशन थिएटरमध्ये कोणालाही आत येण्याची परवानगी नसते. कारण सर्व एकंदर वातावरण, सर्व उपकरणं, सर्व तिथे स्टरिलाइज असणं, निर्जंतुकीकरण केलेलं असतं, स्टरिलाइज असणं अतिशय महत्वाचं असतं. आता स्वयंपाकघरामध्ये जर आपण हे शौच पाळलं, स्वयंपाकघरातील शुद्धतेमुळे, शौचामुळे काय होतं, अन्न पाण्यातून होणारा जंतू संसर्ग रोखला जातो. आता लहानपणी तुम्हाला आठवत असेल, आम्हाला तर पटकन जाऊन असं त्या पाण्याच्या जे हंड्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं, तर आम्ही जर गेलो समजा, भांड बुडवून प्यायला लागलो, तर एक चापटी मिळायची आम्हाला, ठेव तिथे, असं करायचं नाही, मागून घ्यायचं. किंवा जेवायला बसलं तरी आम्हाला अन्नाच्या त्या पातेल्याला हात लावून स्वतः हाताने वाढून घ्यायला बंदी असायची लहान मुलांना. चुप्प बसायचं, काय पाहिजे ते सांगा, आम्ही वाढू. तर ह्याचं कारण काय, आपण बाहेरून धावत धावत आलो, खेळून आलो, कोण आपण मित्र मैत्रिणींच्या सहवासात असतो, किंवा कुठे कुठे जाऊन असतो, तर आल्या आल्या ते सर्व जे पवित्र वातावरण तयार झालेलं असतं तिथे, ते थोडक्यात निर्जंतुकीकरण झालेलं असतं. त्याला स्पॉइल करायचं नाही आणि जंतू बाहेरचे घरात आणायचा नाही, स्वयंपाकघरात आणायचे नाहीत, हा उद्देश होता. आणि ह्याला बाहेरून जे येण्यामुळे जो संसर्ग होतो त्याला आताच्या सायन्समध्ये क्रॉस कॉन्टॅमिनेशन असं म्हटलं जातं. आता घरात प्रवेश करताना पाय धुणे हे अतिशय महत्वाचा संस्कार आमच्यावर झालेला होता, पण आता ते खूप कमी दिसून येतं. बाहेरून येतात मुलं, धाड 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 बाहेरच्याच बुटांनी सगळ्या घरभर फिरतात, पादत्राणं काढायला तर नावच नाही, असं सर्व झालेलं आहे. पण ते चुकीचं आहे. आता बाहेरचे बूट घालून किंवा बाहेरच्या चपला घालून आतमध्ये का यायचं नाही, याचं तर साधं जनरल नॉलेजच आहे ते, की बॅक्टेरिया, धूळ, माती, रोगजंतू बा ह्यांच्या बरोबर हे सगळं बाहेरून आत येतं. ह्यांच्या बरोबरच काय होतं, की निगेटिव्हिटी, पॅरासाइट्स, हेवी मेटल्स चिकटलेले शूजना, किंवा मुख्य म्हणजे कुठे निगेटिव्ह ऊर्जा असेल आणि कुठून निगेटिव्ह ऊर्जा बाहेरून आपण आत घेऊन येऊ शकतो, अशी पण बरेचदा शक्यता असते. त्यामुळे अं, ते टाळण्यासाठी चपला बाहेर काढायच्या, घरात यायचं. पूर्वी मोठी घरं असायची, बाहेरच गंगाळं आणि पाणी ठेवलेलं असायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, जमल्यास दिवसभर कामावरून आल्यानंतर कपडे बदलायचे बाहेरचे. बाहेरच्या कपड्यांनी घरात वावरणं तेव्हा वावरायला परवानगी नसायची. शाळेतून घरी गेल्यावर पण आधी युनिफॉर्म बदलायचा, धुवायला टाकायचा, आणि मग घरामध्ये वावरायला लागायचं. याचं कारण काय होतं, की बाहेरून येणारे जीवजंतू, निगेटिव्हिटी, पॅरासाइट्स वगैरे, किंवा अदृश्य वाईट शक्ती पण असू शकतात, त्या सगळ्या बाहेरच, घराच्या बाहेरच ठेवायच्या आणि मग घरात यायचं. तर ह्यालाच आता आपण हे याला काय म्हणतात सायन्स प्रमाणे, पब्लिक हेल्थ पब्लिक हेल्थ प्रिझर्वेशन. म्हणजे काय, की समाजाच्या याचा, हेल्थचा चांगली कशी राहील
त्याच्यासाठी हे सगळं आवश्यक असतं, ही स्वच्छता आवश्यक असते. आणि हायजीन प्रिन्सिपल, पब्लिक हेल्थ अँड हायजीन प्रिन्सिपलच्या खाली आता लेक्चर्सवर लेक्चर्स होतात. पण हे सगळं आपण आपल्या सनातन धर्मामध्ये पूर्वीच सांगितलेलं होतं आणि हे संस्कार आपल्यावर झालेले आहेत. आता दुसरं एक शौच आणि अशौच ह्याच्याबद्दल एक महत्वाचं असं जे सर्व स्त्रियांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा विषय आहे की मासिक पाळीचे अशौच. पूर्वी मासिक पाळी चालू असताना स्त्रियांना 4 दिवस बाहेर बसायला लागायचं, घरात वावरण्याची परवानगी नव्हती. आता मासिक पाळीचे अशौच पाळल्यामुळे काय होतं, नकारात्मकता आणि विजातीय तरंग यांचा संपर्क टाळला जातो आणि विज्ञानामध्ये यालाच विलगीकरण किंवा क्वारंटाईन असं म्हणतात. कोविडमध्ये आपण बघितलेलं आहे, ज्याला कोविड झाला त्याला क्वारंटाईन, विलगीकरण, त्याला बाहेरून भांडी ठेवून त्याला स्वयंपाक वगैरे जेवण बिवण दिलं जायचं, तो एका खोलीत राहायचा. किंवा आमच्या लहानपणी टायफॉइड सारखे रोग झाल्यावर सुद्धा विलगीकरण असायचं, क्वारंटाईन, कारण तेव्हा अशी प्रभावी औषधं वगैरे नव्हती. तर ते जंतू संसर्ग इतरांना पसरू नये इतरांमध्ये, म्हणून ते सर्व मासिक पाळीचे अशौच पाळले जात असे. आता त्याच्यावरती आपण बघूया, पुष्कळ चर्चा झालेली आहे. परदेशात सुद्धा पुष्कळ त्याच्यावरती संशोधन पण झालेलं आहे. ते आता मी थोडस तुम्हाला सांगते. रजस्वलावस्था म्हणजे पिरियड चालू असलेली स्त्री रजस्वलावस्था अशौचामध्ये का गणली जाते? आता पुष्कळदा वादविवाद घालतात की देवीच्या मंदिरात का जायचं नाही, ती पण देवीच आहे ना, आपण पण स्त्रीच आहोत, मग का जायचं नाही? तर रजस्वल अवस्थामध्ये अशौच पालन ही आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु सध्याच्या बुद्धिजीवी लोकांकडून रजस्वला स्पर्शाचे अशौच कालबाह्य ठरवून टाकलेले आहे. आता कोणीही तुम्हाला घरामध्ये वेगळं बसलेलं दिसणार नाही. त्याला इतर कारण आहेत. राहण्याच्या जागेची समस्या असते, नोकरीची बंधनं असतात, स्त्रीवर विभक्त फॅमिली असल्यामुळे स्त्रीवर घरातील सगळी जबाबदारी असते. त्यामुळे सोयीसाठी ते अस्पर्श मानणं आता सोडून दिलेलं आहे. पण वैज्ञानिक संशोधनाअंती रजस्वलावस्थेतील वेगळेपण सिद्ध झालेले आहे. ज्यांना धार्मिक वा सांस्कृतिक पातळीवर हे अस्पर्शत्व पाळायचे नसेल, त्यांनाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. पूर्वीसारखी टोकाची भूमिका घेतली नाही तरी सुद्धा समंजसपणे मध्यम मार्ग काढणे आता क्रमप्राप्त ठरत आहे. या विषयावर आजपर्यंत प्रसिद्ध झालेले साहित्य एकत्र केल्यास त्यातून एक मोठा स्वतंत्र ग्रंथ निर्माण होईल, इतकं ते साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे आणि इतका त्याच्यावर उहापोह, चर्चा आणि सर्व संशोधन झालेलं आहे. अनादी कालापासून आजच्या प्रगत विज्ञान युगापर्यंत आणि सामान्य जनांपासून अतिप्रगत पाश्चात्य संशोधकांपर्यंत सर्वच स्तरातून या विषयावर भरपूर विचार मंथन झालेले आहे. तथापि अशौचाच्या दृष्टिकोनातून मात्र रजस्वलावस्थेचा विचार कालबाह्य आता ठरत चाललेला आहे. धार्मिक कार्यात भाग घेण्याची किंवा मंदिरात जाण्याची मनोमन इच्छा त्या स्त्रीला सुद्धा होत नाही असं आता सिद्ध झालेलं आहे. यावरून रजस्वलावस्था ही नेहमीच्या अवस्थेहून काहीतरी निराळी आहे हे मान्य करावे लागते. हे निराळेपण सिद्ध करणारे अनेक प्रयोग आजपर्यंत झालेले आहेत. प्राध्यापक शीख यांनी बरेच संशोधन व प्रयोग करून असे सिद्ध केले आहे की रजस्वलेच्या हस्तस्पर्शाने, आता त्यांनी आपण काही हे बघितलेलं नाहीये पण संशोधन करून सिद्ध पेपर वाचलेले आहेत ते, रजस्वलेच्या हस्तस्पर्शाने काही विशिष्ट जातीच्या संवेदनशील वनस्पती व फुले कोमेजून जातात, कारण त्यावेळी त्यांना मारक ठरणारी एक प्रकारची स्पंदने तिच्या शरीरातून उत्सर्जित होत असतात. आपल्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा रजस्वलेस आपस या विषारी वनस्पतीची उपमा दिली जाते.
आपस असं म्हटलं जातं, आणि आपस ही विषारी वनस्पती आहे. काही कीटक तसेच सर्पासारखे प्राणी रजस्वलेच्या सहसा जवळपास येत नाहीत. त्यामुळे रजस्वलेच्या स्पर्शामुळे विविध गोष्टींवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो असे सिद्ध झाले आहे. रजस्वलेच्या स्पर्शाचा परिणाम वनस्पती आणि प्राणी यांच्यावर जर होत असेल तर मानवावर तो होणारच, यात संदेह नाही. रजस्वलेचा स्पर्श अशुची असतो म्हणून ती अस्पर्शा ठरते. येथे स्त्रियांना कमीपणा देण्याचा शास्त्राचा सुद्धा उद्देश नाही. रजोदर्शन काळात स्वयंपाक करताना घडणाऱ्या अग्निसाहचर्याचा, अग्नीच्या जवळ तिला जावं लागतं स्वयंपाक करताना. स्वयंपाक तिने का करू नये पूर्वी, आता तर करावाच लागतो, कोणीच नसतं घरामध्ये. तर रजोदर्शन काळात स्वयंपाक करताना जे अग्नीचं सहचार्य होतं व इतर कामामुळे घडणाऱ्या शारीरिक कष्टांचा रजस्वलेवर शारीरिक दृष्ट्या परिणाम होतो. याशिवाय मानसिक दृष्ट्या ती अस्वस्थ असल्यामुळे आणि अन्नपाक तयार करणाऱ्या व्यक्तीच्या, आपण हे पुष्कळ ठिकाणी वाचलेले आहे की जी व्यक्ती स्वयंपाक बनवते तिच्या मनात स्वयंपाक बनवताना ज्या भावना असतात त्या अन्नात उतरतात आणि त्याप्रमाणे ते अन्न बरे वाईट रोजच्या रोज वेगळे होऊ शकते. अन्नपाक तयार करणाऱ्या व्यक्तीच्या मनातील भावभावनांचे संस्कार अन्नावर होत असल्यामुळे रजस्वलेने बनवलेल्या अन्नाचा देहावर व मनावर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे रजस्वलेच्या उपस्थितीत मंत्रातील सामर्थ्यांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. आता ज्यांनी मंत्र आणखीन स्तोत्र वगैरे हा विषय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये नेहमी अधूनमधून जर मंत्रोच्चार करणारी पूजा केली किंवा छोटासा होम करणारी पूजा केली किंवा काही एखादं धार्मिक कृत्य केलं की त्याच्यामुळे जी स्पंदनं पसरतात, त्याच्यामुळे जी पॉझिटिव्ह ऊर्जा घरामध्ये पसरते, तर त्या मंत्रोच्चारणामुळे किंवा त्या केलेल्या होमामुळे घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते, तर रजस्वला जर तिथे उपस्थित असेल तर त्या मंत्रातील सामर्थ्याचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. पण त्यावेळी ते मंत्रोच्चारण ऐकणे तिला स्वतःला सुद्धा अहितकारकच असते. आणि असंही एक काही ठिकाणी संशोधन करून म्हणजे सिद्ध झालेले आहे की सतारीच्या अतिनिकट एखादी रजस्वला बसली तर त्या सतारीच्या तर्फा नेहमीप्रमाणे सहजगत्या जुळत नाहीत असा अनुभव काही वेळा येतो. आता हे आपण ह्या पुस्तकांमध्ये वाचतोय, त्यांनी संशोधन केलेलं आहे, त्यांनी शोधून काढलंय, तर ह्याच्यावरती विश्वास ठेवणं थोडस कठीण असेल. पण ज्या अर्थी त्यांनी अंती हे सगळं शोधून काढलेलं आहे आणि पुस्तकामध्ये पब्लिश केलेलं आहे, त्या अर्थी त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असावं. आता दुसरं कारण म्हणजे रजोदर्शन हे स्त्रीसाठी नैसर्गिक विरेचन आहे. विरेचन म्हणजे काय तर बघा, मलमूत्र विसर्जन असतं, शरीरातून वाईट दूषित द्रव बाहेर टाकणे. साधी आपल्याला सर्दी झाली आणि आपण शिंकरलं ना, तर ते पण विरेचन आहे. म्हणजे जे आपल्या शरीराला नकोस आहे ते बाहेर टाकून देतो आपण विरेचन मध्ये. तर जेव्हा स्त्री रजस्वला असते तेव्हा जे तिचं विरेचन असतं रक्ताच्या रूपामध्ये, तर ते हे जे विरेचन आहे तेही मलमूत्राप्रमाणे टाकून देत असते ती. त्यामुळे तेही काही अगदी शुद्ध मानण्याचं कारण नाही असं इथे पुस्तकात म्हटलं आहे. या कालावधीमध्ये देहाला पूर्ण आराम व विश्रांती आवश्यक असते. मलमूत्र श्लेष्मा म्हणजे नाकातील शेंबूड ज्याला म्हणतो, कानातील मळ, घाम इत्यादीच्या उत्सर्जन क्रियेप्रमाणे ह्या विरेचन क्रियेमध्ये देखील शरीरातून टाकाऊ द्रव्यांचा निचरा होत असतो. थोडक्यात कोणत्याही प्रकारे शरीरातील विरेचन वा उत्सर्जन होताना मनाची व शरीराची स्वच्छता ठेवणे अपेक्षित असते. आता मलमूत्र वगैरे विसर्जन झाल्यावर हात धुवायला, हात धुतात, हात साबणाने धुवायचे नाही तरी निदान म्हणजे स्वच्छ आपण हात करतो. त्यामुळे साधं सर्दी झाली, आपण नाक शिंकरलं तरी हात धुतो, साबण लावतो, हात पुसतो. म्हणजे हे सर्व विरेचन झाल्यानंतर
काय करायचं आहे, टाकाऊ द्रव्यांचा निचरा होत असतो आणि त्यामुळे हात आपण लगेच धुतो. तर मग अशी जी रजस्वला स्त्री आहे तिचे सुद्धा विरेचन होत असते आणि म्हणून शरीराची स्वच्छता ठेवणे अपेक्षित असते आणि त्या दरम्यान अशौच पालन करणे, म्हणून ते अशौच पालन ठेवलेलं आहे. अशौच पालन करणे आणि ती क्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रक्षालनादी करून अशौच समाप्ती करणे हा शिष्ट संकेत आहे. क्रिया पूर्ण प्रक्षालनादी म्हणजे 3 दिवस पूर्वी स्त्रियांना बाहेर बसत असत आणि नंतर चौथ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून मग त्यांना घरात यायची परवानगी असे. त्याला प्रक्षालनादी म्हणजे स्वच्छ करणे. साधं आपण मलमूत्रासाठी हात साबणाने स्वच्छ करतो, तर हे सुद्धा संपल्यानंतर प्रक्षालन करून मग घरामध्ये सगळीकडे वावरावे असं म्हटलेलं आहे. आता ते शक्य नाही हे मला माहिती आहे, त्याच्यावर आपल्याला काही अं, हे करायचं नाहीये, चर्चा करायची नाहीये, पण त्याच्या मागचं सायन्स सुद्धा आहे. आणि ह्या दिवसांमध्ये रजस्वला असताना अग्नीच्या जवळ जाणं, दिवसा झोपणं, साजशृंगार करणं, अभ्यंग स्नान करणं, नखे कापणं, अतिकष्टाची कामे करणं किंवा पुरुष संपर्क ठेवणं हे वर्ज्य मानण्यात आलेलं आहे. आणि आयुर्वेदानुसार रज हा धातू रसधातूचा उपधातू असून या काळात रसधातू क्षीण झालेला असतो. त्यामुळे कानाला गडबड, गोंधळ, कर्कशपणा सहन होत नाही. अशा प्रकारे कटाक्षाने टाळायच्या उपरोक्त प्रत्येक गोष्टीस आरोग्य शास्त्राची पार्श्वभूमी आहे. रजोदर्शन काळात स्नान करू नये अशी पूर्वापार समजूत असली तरी सुद्धा आयुर्वेद असं सांगतं की कडकडीत पाण्याने अभ्यंग स्नान करू नये, पण साधं स्नान करायला हरकत नाही. तरी सुद्धा जेव्हा पूर्वी आमच्या घरामध्ये पूर्वी अगदी पाहिलेलं आहे, स्त्रिया वेगळ्या बसत होत्या, तेव्हा त्या स्नान पण करत नव्हत्या. चौथ्या दिवशी स्नान करून मग घरात यायचं. उपरोक्त नियमांचा आता याचा फायदा सायन्स दृष्टीने काय दिलेला आहे, या नियमांचं तुम्ही जर पालन केलं तर जेव्हा रज प्रवृत्ती संबंधी विकार शक्यतो स्त्रियांना होत नाही. तुम्हाला त्याच्या संदर्भात कोणतेही रोग किंवा कोणतेही विकार होत नाहीत. आणि जेव्हा रजोनिवृत्तीचा काळ येतो 45 ते 50, त्या काळामध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल तुम्हाला जास्त जाचक किंवा त्रासदायक होत नाहीत आणि ते स्वीकारण्यास ती सक्षम राहते असं आता म्हटलेलं आहे. बरं, आता रजस्वलेनी देवळात का जाऊ नये हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये असं त्याच्या मागचं सायन्सच आहे की रजस्वलेचं जे विरेचन होत असतं ते खालच्या दिशेने ऊर्जा जात असते आणि देवळामध्ये जी पॉझिटिव्हिटी असते रजस्वलेच्या विरेचनामध्ये, कोणत्याही विरेचनामध्ये कधीही पॉझिटिव्हिटी नसते. मलमूत्र लक्षात घ्या, त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्हिटी नसते. शरीरातील घाण बाहेर काढण्याचे ते सगळे उपाय आहेत. तर हे सुद्धा विरेचनच असतं, त्यामुळे त्याच्यात पॉझिटिव्हिटी नसते. देवळं ही सगळी अतिशय सशक्त अशी ऊर्जा केंद्र आहेत आणि तिथे पॉझिटिव्हिटी असते आणि ती ऊर्जा नेहमी शिखराच्या दिशेने जात असते. आणि रजस्वलेची ऊर्जा, त्याची जे विरेचन होत असतं ते खालच्या दिशेने जात असतं. त्यामुळे त्या ऊर्जा एकमेकांच्यात कॉन्फ्लिक्ट होतात आणि नेहमी आपण नियम बघितलाय की निगेटिव्ह ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जेला खेचून घेते. त्याप्रमाणे मग त्या देवळातील जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती कमी होते आणि म्हणून रजस्वलेनी, आता एकच रजस्वला नाही, एकदा म्हणजे आता जात असतील, जातात की नाही माहिती नाही, आम्ही तरी गेलो नाही. आता काही आमचा प्रश्न नाहीये, पण आम्ही तरी कधी गेलो नाही. म्हणजे जरी घरामध्ये वेगळं बसायला सक्ती नव्हती तरी देवळात किंवा धार्मिक कार्यामध्ये कधी भाग घेतला नाही किंवा देवळात तर नाहीच गेलो. तर तसा त्याचा इफेक्ट आहे की पॉझिटिव्हिटी देवळातील कमी होते असं सुद्धा सायन्सनी सिद्ध केलेलं आहे. आता सर्वात शेवटी म्हणायचं तर व्यावहारिक पातळीवरून रजस्वला धर्माचा विचार केला तर अगदी सामाजिक एक किंवा व्यावहारिक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की त्याचा काय फायदा होतो. नवरा आणि मुलं यांना स्वयंपाक करायची सवय होते. तुम्ही जर बाजूला बसलात
आणि त्यांना स्वावलंबनाचे धडे मिळतात. त्यामुळे पुढे त्यांच्यावर नोकरीच्या निमित्ताने दूर राहायची वेळ आली तर ते स्वतःची कामं स्वतः करू शकतात. हा त्यातला एक फायदा आहे. विनोद आहे ह्याच्यामध्ये, पण त्यांनी म्हटलेलं आहे की ही जमेची गोष्ट आहे. उपरोक्त सर्व विचार मंथनावरून असे निष्पन्न होते की कुटुंबाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी त्या घरातील स्त्रियांनी रजस्वला धर्माचे कमीत कमी शक्य असेल तेवढे पालन जरूर करावे. अगदी जरी तुम्ही बाजूला बसला नाहीत आंघोळ न करता 3 दिवस, तरी सुद्धा अग्नीच्या जवळ जाणं, स्वयंपाक करणं, अन्नाची वाढावाढ करणं, बुचकाबुचकी करणं आणि पुरुष संपर्क ह्या गोष्टी टाळणे अतिशय महत्वाचं आहे. तर हे झालं रजस्वलेच्या बद्दलचं अशौच. तर आता आणखीन एक अशौच हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये पाळलं जातं, ते म्हणजे जनना शौच. आता जनना शौच म्हणजे काय? जनन अशौच. जनन अशौचाबाबत आता कोणती भूमिका घ्यावी सध्याच्या काळात हे तर काही कळत नाहीये. पण पूर्वी काय होतं, जनन अशौच म्हणजे बाळ झाल्यानंतर जी नाळ कापली जाते ना, तर त्यावेळेस बाळ झाल्यानंतर 3 दिवस तरी सोयर त्याला म्हणतात. कमीत कमी 3 दिवस तरी सोयर पाळणं अतिशय आवश्यक आहे. प्राचीन काळामध्ये हे अशौच म्हणजे शिवायचं नाही. आता इथे पण परत क्वारंटाईन आणि निर्जंतुकीकरण आलं. ते बाळ इतके दिवस आईच्या पोटामध्ये होतं, सुरक्षित होतं. त्याला बाहेरच्या हवेचा काहीही त्याच्यावरती संपर्क झालेला नसतो. आवाज त्याचे धारधार धारधार त्याच्या कानावर पडलेले नसतात. आणि एकदम बाहेर आल्यानंतर जर तुम्ही सगळे लोंढाचे, आता मी बघितलेलं आहे की बाळ पाहायला जातात हॉस्पिटलमध्ये, पण ते प्रत्येक जण येतं हातपाय धुतलेले नाहीत, काही नाही, चपला बूट घालून आणि त्याला उचलून घेतात. तर अशा वेळेस आईनी त्यांना बंदी केली पाहिजे. उचलायचं नाही, हात लावायचा नाही बाळाला. ते अतिशय बरोबर. सायंटिफिक दृष्ट्या ते अशौच पाळणं, जे सनातन धर्मामध्ये अशौच पाळायला सांगितलेलं आहे, त्या प्रत्येकामागे एक सायंटिफिक कारण आहे. आता काय आहे, इथे त्यांना जंतुसंसर्ग होऊ शकतो. बरं, बाळंतपणामुळे स्त्रीची परिस्थिती पण नाजूक झालेली असते. त्यामुळे तिलाही बाहेरचा जंतुसंसर्ग, इम्युनिटी कमी झालेली असते. बाळाला तर हे काही माहितीच नसतं बाहेरचं सगळं. तर तुम्ही धाड 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 कर्कश आवाजात बोलणं, ते काही बिचारं सांगू शकत नाही. पण त्याला त्याचा नक्कीच त्रास होत असणार आणि बाहेरील जंतुसंसर्ग पटकन होऊ शकतो. म्हणून हे अशौच पाळणं अतिशय महत्वाचं आहे. वास्तविक पाहता नाळ कापल्यानंतर काही काळ स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून ती स्त्री आणि बाळ यांना स्पर्श करू नये, हे सायन्स किंवा विज्ञानाने पण सिद्ध झालेलं आहे. कारण काय आहे, तर त्या स्त्रीस आणि बालकास शक्यतो इतरांकडून बाह्य संसर्ग होऊ नये यासाठी घरातील सर्वांनीच त्यावेळी जनन शौच पाळणे ही मुख्य संकल्पना आहे. कारण एकतर नवजात बालक, मी म्हंटल तसं, बंदिस्त कोशामधून एकदम अनोख्या दुनियेमध्ये आलेलं असतं. प्रसूतीनंतर स्त्रीचाही जवळजवळ पुनर्जन्म झालेला असतो. प्रतिकार शक्ती क्षीण झालेली असते आणि म्हणून पहिल्या काही दिवसांमध्ये बाळ आणि आई दोघांच्याही प्रकृतीविषयी अतिदक्षता घेणे आवश्यक असते, ज्याला आता आपण क्वारंटाईन, अलग ठेवणं. पूर्वी बघा बाळंतिणीची खोली असायची ती अशी वेगळी असायची, त्याच्यामध्ये झटकनचा कोणाला प्रवेश देत नसत. का ती वेगळी असायची? तर बाहेरील जंतू संसर्ग होऊ नये म्हणून. आता बालकाला हवेच्या पेटीत वगैरे ठेवलं जातं, पण पूर्वीच्या काळात तर तसं काही नव्हतं. म्हणून विविध रोगांच्या प्रतिकारार्थ त्या स्त्रीस देण्यात येणारी जी आता विविध अँटीबायोटिक, आता हॉस्पिटलमध्ये जरी स्त्री बाळंतीण झाली की लगेच अँटीबायोटिकचा मारा असतो, तेव्हा ती पण नव्हती. आणि म्हणून सुतिका गाराशी म्हणजे जी ती डिलिव्हरी रूम आहे, तिथे बाह्य संपर्क टाळण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न केला जात असे. आणि म्हणून जनन अशौचाचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे. आता ह्या बाबतीमध्ये आणखीन एक चांगलं हे दिलेलं आहे. ते जे छोटं बाळ असतं, ते बाळ आणि ती आई यांना बाहेर कधी नेतात? बाहेर नेतात साधारण म्हणजे 12 दिवस तर
हॉस्पिटलमध्ये ठेवायचे, आता तेही ठेवत नाहीत, लगेच पाठवून देतात. आणि हॉस्पिटलमध्ये तेव्हा का ठेवायचं इतके दिवस, की आणखीन आईला पण काही रोग होण्यास ससेप्टेबल असतात दोघ जण. म्हणून आम्ही तर कधीही बाळ झालं की ताबडतोब बघायला जायचं नाही. आमच्या घरी रिवाज होता, हॉस्पिटलमध्ये बाळाला बघायला जायचं नाही, घरी आल्यानंतर सावकाश नंतर जायचं. आणि त्याच्या मागचं कारण हेच होतं की जंतू संसर्ग होऊ शकतो. आणि आता आणखीन एक छानदार हे याच्यामध्ये मी वाचलं की त्या मुलाला, त्या छोट्या बाळाला 3 महिने झाल्यानंतर आपण घराबाहेर पहिल्यांदी काढतो आणि एका देवळात नेतो, देवाच्या पाया पडून यायचं. आणि असा रिवाज आहे की स्वतःच्या घरी यायचं नाही, दुसऱ्याच्या घरी जायचं आणि दुसऱ्याच्या घरी जाऊन मग बाळाला स्वतःच्या घरी घेऊन यायचं. म्हणजे काय असतं की त्याला प्रथम सूर्यदर्शन बाहेरचं होतं, बाळाला पहिल्यांदीच होतं. मग त्याला सूर्यकिरणातून ते डी विटॅमिन मिळतं किंवा मिळायला सुरुवात होते त्याला बाहेर नेलं की. आणि देवदर्शन तर आवश्यकच आहे, देवळातील पॉझिटिव्हिटी, ती ऊर्जा त्या बाळाला मिळते. आणि दुसऱ्यांच्याकडे का जायचं, कारण आतापर्यंत ते फक्त आई आणि घरातली काय ती सुई नसेल ती बाळाला आंघोळ घालणारी, यांचा संपर्क त्या बाळाला किंवा घरातल्या काही लोकांचा झालेला असतो. बाहेर त्याला दुसऱ्याच्या घरी घेऊन नेलं तर त्याला तिसऱ्या व्यक्तीचा संसर्ग होतो तिथल्या लोकांचा, आणि त्यामुळे त्याला त्याची सवय होते. म्हणून हे सगळं, मग तिथे त्याचं अशौच पूर्णपणे संपतं. म्हणून जनन अशौच पाळणे हे सुद्धा अतिशय महत्वाचं सांगितलेलं होतं. आणखीन एक कुठचं अशौच आहे तर मृताशौच, म्हणजे मृत व्यक्ती, घरामध्ये मृत्यू झालेला असताना 13 दिवस अशौच पाळलं जातं. बाहेरील लोक बसायला आले तरी त्यांना ते लोक, मग या अशा लोकांच्याकडे आपण चहा घेत नाही, खाणं पिणं घेत नाही. का घेत नाही? कारण आपल्याला माहिती नसतं की कशामुळे तो मृत्यू झालेला आहे, त्यामागे पण सायन्स आहे. जरी इथे आपण सनातन धर्मामध्ये ती रूढी म्हणून लोकांना आता असं झालंय की रूढी आहे ना म्हणून त्याला नाक मुरडायचं की हा काहीतरी सांगतात, पण त्याच्या मागचं सायन्स आता आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणत्या रोगाने मृत्यू झालाय, आणि एकदा मृत्यू झाला की बाहेरील बॅक्टेरिया आणि जंतू पटापट शरीरावरती बसायला लागतात, अदृश्य असतात पण जायला लागतात. त्यामुळे दहन केल्याशिवाय प्रेत सुद्धा जास्त वेळ ठेवू नये, दहन असं म्हणतात. त्यामुळे जर त्या घराचं शुद्धीकरण झाल्या 13व्या दिवशी ती जी शांती करतात, म्हणजे 13वा करतात जे म्हणतात, तेव्हा जे होम हवन वगैरे असतं त्याच्यामुळे सगळ्या घर निर्जंतुकीकरण त्याचं केलं जातं घराचं. कारण शक्यता असते की कोणत्या तरी रोग होऊन, कोणता रोग झालाय माहिती नसतं, त्यामुळे आपल्याला जंतू संसर्ग होऊ नये. तो जंतू संसर्ग कोविडमध्ये काय होतं तेच होतं की कोविड झालेल्या माणसापासून किंवा त्या घरात सुद्धा लोक जायला घाबरत असत. जेवण सुद्धा बाहेर भांडी ठेवून देण्यात येत होतं. क्वारंटाईन आणि निर्जंतुकीकरण हे अतिशय, म्हणजे तिथे मात्र सायन्सनी सगळ्यांनी सांगितलं, पाश्चात्य देशातून तो रोग आला, आपल्या इकडे आला, त्यांनी तसं केलं, आपण तसं केलं. पण आपल्या सनातन धर्मामध्ये हे फार पूर्वीपासून सांगितलेलं आहे की 13 दिवस त्या जिथे मृत्यू झालेला आहे त्यांच्याकडे समाचाराला गेलं तरी काही खायचं प्यायचं नाही, जास्त वेळ बसायचं नाही, राहायचं नाही. आणि त्याचा मागचं सायन्स हेच होत. तर हे सगळ्या अशौच पद्धती सांगितलेल्या आहेत, शौच अशौच. आता आपण बघणार आहोत उपास तापास व्रतवैकल्य. व्रतवैकल्यांमध्ये सगळे उपास सांगितलेले आहेत. आणि त्या उपासांचं व्रतवैकल्य म्हणजे काय, शरीराला आराम किंवा एक शिस्त लागणं, आपल्या दिनचर्येला शिस्त लागण्यासाठी व्रतपालन करण्यात येतं. आता त्या वटसावित्रीच्या ह्याचं पण उदाहरण आहे की ते वडाचं झाड प्राणवायू बाहेर टाकत असतं, म्हणून तिथे जाऊन ती वडाला प्रदक्षिणा घालायची असते. आणि उपास तापास केल्याने काय होतं तर आपलं शरीरचं डिटॉक्सिकेशन होतं. शरीरामध्ये जे सगळे
टॉक्झिन्स जमा झालेली असतात. ती टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी उपास करणं हे एकमेव त्याच्यावरती उपचार आहे. त्याच्यासाठी काही औषधं घेण्याची जरूर नाहीये. मग आता आपण एखादं काम सतत करत राहिलो तर आपण दमून जातो, आपल्याला विश्रांती आवश्यक असते. तसं सुद्धा आपल्या पोटाला, आपण रोज जेवतो दोनदा, नुसतं जेवतो नाही, ब्रेकफास्ट घेतो किंवा काही चिवडा दिसला, बिस्किट दिसलं, लाडू दिसला, अधूनमधून पण खातो, दोन तीनदा चहा घेतो, म्हणजे पोटावरती आपल्या मारा सतत चालूच असतो. पण मग त्या बिचाऱ्या पोटाला किंवा त्या शरीराला सगळी ती ऊर्जा जी असते, चैतन्य जे असतं किंवा जी शक्ती असते, ती सगळी त्या पचन संस्थेकडे लक्ष द्यायला लागतं त्याला. आलं अन्न कर पचन, आलं अन्न कर त्याचं पचन, त्याच्यातच ते सगळं, ती ऊर्जा वाया जात असते. आणि म्हणून उपास केल्यानंतर, जर उपास केला तर पोटाला आराम देणं हे महत्वाचं. तरी सुद्धा हल्लीचा उपास म्हणजे काय, एकादशी दुप्पट खाशी, ते राजगिऱ्याचे लाडू काय, साबुदाणा काय, रताळ्याचा किस काय, मी हे केलं ते केलं, म्हणजे सुद्धा काय आराम मिळतो असं नाही. त्यामुळे खरा उपास म्हणजे फळं किंवा दूध पिऊन केलेला, अगदीच खरा म्हणजे निर्जळी उपास सगळ्यात उत्तम. निर्जळी एकादशी, निर्जला एकादशी झाली आता ती, तर ती सगळ्यात उत्तम. काहीही पोटामध्ये टाकायचं नाही, पोट छान पुढील ह्याच्यासाठी टकाटक तयार होतं की नाही, तुम्ही बघा. तर आता दुसरं म्हणजे मला मुख्य सांगायचं होतं की याचा उपास का करतात, एकादशीचा उपास का करतात आणि त्याच्यापासून काय फायदा होतो. एक म्हणजे शरीराला विश्रांती मिळते, शरीराला म्हणजे पोटाला विश्रांती मिळते, पचन संस्था दुरुस्त व्हायला मदत होते. आणि एकादशी महिन्यातून 2 वेळा येते, दर 15 दिवसांनी एक एकादशी असते. त्यामुळे महिन्यातून 2 वेळा डिटॉक्सिकेशन, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्याची क्रिया आपोआप होते. नाहीतर काय होतं की शरीरातली सगळी ऊर्जा, आता मी म्हंटल त्याप्रमाणे, पचनासाठीच वापरली जाते. मेंदू विचार करण्यासाठी किंवा इतर कार्य करण्यासाठी पुरेशी ऊर्जा कधी कधी उपलब्ध होत नाही. खूप आपण दमलेलो असू तर मग आपण म्हणतो ना, जाऊ दे आता, मी झोपते, मी आता उद्या बघूया. कोणी काही विचारलं तर मुलांचा अभ्यास वगैरे, उद्या बघूया, आता नको. का? कारण तुमची सगळी ऊर्जा खर्च झालेली असते दुसऱ्याच कामामध्ये. तसं तुम्ही जर जास्त खाल्लं आणि सतत खात असाल तर शरीरातली ऊर्जा, हे त्याच्या मागचं सायन्स आहे, उपासामागचं सायन्स. शरीराची ऊर्जा पचनासाठीच सगळी वापरली जाते, मेंदू आणि इतर कार्यांसाठी ऊर्जा कमी उपलब्ध राहते. स्थूल आणि सूक्ष्म आणि कारण असे 3 शरीराचे भाग आहेत. तर त्या तिघांनाही ऊर्जेची जरूर असते. आपल्याला बाहेर जे फक्त शरीर दिसतं ते सोडून आतमध्ये सुद्धा सतत ज्या प्रक्रिया चालू असतात त्याला ऊर्जेची जरूर असते. आणि ती सगळी ऊर्जा जर तुम्ही पोटाकडे वळवली तर बाकीचे बापडे काय करणार? जेवण, हे जेवण जे आपण करतो ते मन, चेतना आणि ऊर्जा यांना नेहमी प्रभावित करत असतं. आपण ते जेवतो, मनावर त्याचा परिणाम होतो, चैतन्यावर होतो आणि ऊर्जेला सुद्धा ते प्रभावित करत असतं. त्यामुळे असं म्हणतात की जेवण संयमित असेल तर मन संयमित. जेवणाचा आणि मनाचा संबंध आहे, जेवणाचा आणि शरीरातील ऊर्जेचा संबंध आहे, चेतनेचा संबंध आहे. जेवण संयमित तर मन संयमित, जेवण असंतुलित तर मन अशांत असतं. खूप आपल्याला समजा जेवण झालं, खूप कधी कधी म्हणतो ना, अगदी तडस लागेपर्यंत आज जेवण झालंय, तसं झालं तर बघा झोप शांत येत नाही, स्वप्न पडतात वगैरे. का? कारण जर जेवण असंतुलित तर मन अशांत. भोजन नियंत्रण आत्मविकासाचे साधन आहे. एकादशीचं महत्व असं आहे की दर 15 दिवसात तुम्हाला एक संधी मिळते थांबायची, आत्मावलोकन करण्याची तुम्हाला संधी दिलेली असते आणि मनशांती मिळवण्याची तुम्हाला संधी मिळालेली असते. मनाला लगाम घाला. तुम्ही नुसतं उपास करा असं नाही, तर तुम्ही त्या दिवशी मौन पाळलं तर फार उत्तम. म्हणजे काय, तुम्हाला संयम करता येतो की नाही याची पण परीक्षा होते. मनाला लगाम घाला. ऊर्ध्वगामी शक्तीला मजबूत करण्याचे 15 एकदा उपास हे उत्तम साधन आहे आणि आत्मपरिवर्तनाची सुरुवात तेथून होते. शरीर मन हे सगळं सायन्स आहे त्याच्या मागचं.
शरीर, मन आणि ऊर्जा याच्यामध्ये एकसूत्रीपणा आणला जातो. आधुनिक विज्ञानामध्ये प्रयोग करून हे सिद्ध झालेलं आहे की अधूनमधून उपास केल्यामुळे आत्मिक शांती, आत्मबल वाढतं आणि कोणत्याही गोष्टीवर फोकस चांगला होतो, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं, मन लावून दुसऱ्या दिवशी ती गोष्ट केली जाते. आणि स्वतःला ओळखण्याची उपास आणि मौन ही एक संधी आहे. आपण कसं घर डेकोरेट करायचं असेल, समजा आपल्याला इंटिरियर डेकोरेशन, तर आपण पहिल्यांदा काय करतो, जुनं काढून टाका. नवीन घरात जायचं तरी जुनं काही न्यायचं नाही. क्लटर साफ करा. मग घर आपण चमकवतो, घरात परिवर्तन करतो. तसंच आपल्या शरीरामध्ये सतत काही ना काहीतरी चालू असतं. जुन्या पेशी मरत असतात, नव्या तयार होत असतात. नवीन ऊती तयार व्हायला शरीराची ऊर्जा वापरली जाते. तर सगळी ऊर्जा जर पचन संस्थेकडे गेली आणि आपण डिटॉक्सिकेशन केलंच नाही, जर क्लटर काढलं नाही शरीरातलं बाहेर, तर घरातलं काढलं नाही तर घर सुंदर किंवा डेकोरेशन करून उपयोग नसतो. तसंच शरीरातलं जर काढलं नाही तर आपलं शरीर सुद्धा आहे तसंच राहतं आणि मग आरोग्याकडे, शरीराची हळूहळू अनारोग्याकडे वाटचाल होऊ लागते. म्हणून याच्यामध्ये काय म्हटलंय, हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं आणि 2-3 पुस्तकं सुद्धा मी वाचली की ऊर्जा पचनावरून दुसरीकडे जायला पाहिजे. पचन करण्यात सगळी ऊर्जा खर्च होता कामा नये. आणि मग शरीरच स्वतः सफाई करतं, मग दुसऱ्या औषधाची किंवा काही जरूर नसते. शरीराला पोषण मिळाले नाही तर काय होतं, आता उपासाच्या दिवशी काय होतं, शरीराला अन्न मिळत नाही. मग ऊर्जा इतर ठिकाणाहून घेण्याचा शरीर प्रयत्न करतो. बघा, तुम्ही उपास केला की ऊर्जा, शरीराला हालचालीसाठी ऊर्जा तर लागते. मग ते जे आपलं हे साठवलेलं असतं ना, काय म्हणतात, मेद जो साठवलेला असतो, जे जाड लोक असतात त्यांची चरबी, त्याच्यातून मग शरीर ऊर्जा घेतं, ते खेचून घेतं. त्यामुळे काय होतं की आपल्याला शरीरामध्ये परिवर्तन करण्याची संधी मिळते. आपण जर थकलेलो असू किंवा तणाव असेल, आपल्याला शारीरिक थकवा वेगळा आणि मानसिक तणाव वेगळा, तर मानसिक हालचाल असते, विचार सारखे चालू असतात, त्या सगळ्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते. आणि जर सगळी ऊर्जा पचन संस्थेवर वारंवार सतत खाऊन केंद्रित झाली किंवा त्याच्यासाठी वापरली गेली तर थकवा जाणवतो, मनामध्ये विचार जास्त जास्त यायला लागतात, मन अशांत होतं आणि कधी कधी डिप्रेशन मध्ये पण माणूस जायची शक्यता असते. ते ह्याच्यामुळे ऊर्जा कमी पडते, जीवनरस सगळा शोषला जातो. त्यामुळे मौन पाळायचंय. विचारांचा पण तुम्ही उपवास केला, काहीही विचार, आणि निर्विचार बसणं म्हणजे काय, ध्यान. आपल्याला मॅडमनी शिकवलेलंच आहे, ध्यान करा. ध्यानामध्ये हालचाल नाही शरीराची. बघा, आपल्या सनातन धर्मामध्ये हे किती महत्वाचं आपल्याला शिकवलेलं आहे. शरीराची हालचाल नाही, मन निर्विचार आणि शांतपणे एकाग्रता वाढते ध्यानामुळे. आणि आपल्या शरीराचं विचारांचा उपास होतो, नुसतं खाण्याचा उपास नाही, विचारांचा उपास होतो. अनावश्यक इच्छांचा त्याग करायला आपण शिकतो. मन शांत, शरीर हलकं आणि चेतनेचे नवे द्वार त्याच्यामुळे उघडते. संयम आणि मौन हे ऊर्जा वाचवते आणि मग वाचलेली ऊर्जा नवीन क्षितिजे शोधण्यासाठी नवीन दिशेने जाते किंवा वापरली जाते आणि आपलं सगळं एकंदर जीवनशैली बदलते. किंवा काही काही ठिकाणी बघा, एखादा माणूस दिसला की आपल्याला प्रसन्न वाटतं, किंवा त्या माणसाच्या शेजारी बसलं की आपल्याला आधार आल्यासारखं वाटतं, छान वाटतं. तो काय बोलतो ते ऐकत राहावंसं वाटतं. तर ते का असतं, तर त्याच्याकडे भरपूर पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेमुळे आपल्याला ते असं वाटत असतं. एखादी व्यक्ती हवीशी वाटण्याचं कारण त्याची पॉझिटिव्ह ऊर्जा हेच असतं. आणि म्हणून आपण जर उपास केला एकादशीचा, मौनाचा पण करा, विचारांचा पण करा आणि खाण्याचा पण करा, तर आपल्याला जीवन अधिक स्पष्टता येते, जीवनामध्ये विकल्प कमी येतात आणि आपला फोकस
वाढतो. नवे विचार मनामध्ये यायला लागतात, नवीन प्रेरणा मिळते आणि समस्यांची उकल मॅडम आपल्याला सांगतच असतात, ध्यान करा, ध्यानामध्ये पुष्कळदा आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळतात. ते कशामुळे मिळतं तर ऊर्जेचं बरोबर संतुलीकरण होतं किंवा त्याला उचित असा प्रवाह मिळतो आणि मग समस्यांची उकल मिळते. मौनात आणि संयमात खूप मोठी शक्ती आहे, हे आपल्या ऋषीमुनींना पूर्वीच कळलेलं होतं. त्याच्यामुळे जीवनामध्ये परिवर्तन आणलं जातं, शरीराची सफाई होते, मनाची पण सफाई होते, मन शांत होऊन जातं. त्यामुळे एकादशीच्या उपवासाचं अतिशय महत्व आहे. तर हे झालं उपवासाबद्दल. आता पुढचं पण मी घेणार आहे 16 संस्कार, पण ते आज घ्यायचं का उद्या घ्यायचं मॅडम तुम्ही सांगा. आणि जी आपण ती 3 तत्व घेणार आहोत ते पण मी काढलाय शोधून, रामतत्व, हनुमान तत्व आणि शिवतत्व. पण आता जर घेऊन चालणार असेल तर मग आपण ती तत्व घेऊया आणि 16 संस्कार आणि त्याचं सायंटिफिक हे ठीक उद्या आहे, घेऊ. चालेल. चालेल, घेऊया ना. चालेल. हा. हम्म. आणि मोटोरोला संजीवन कोण समाधी. आहे बघा, मोटोरोला नाव घाला. आणि अजून कोणी नंबर नाही घातला, घाला. रजनी मॅडम नंबर घाला. हा मॅडम बोला. हा. आता आणखीन एक मी विषय घेतला होता, हा चांगला इंटरेस्टिंग आहे म्हणून तो मी आधी घेते. संजीवन समाधी. ज्ञानेश्वरांनी, संत ज्ञानेश्वरांनी जी संजीवन समाधी घेतली त्याच्या मागचं रहस्य काय आहे ते मी शोधून काढलंय, वाचून अर्थात. आणि ते काय आहे ते आता आपण बघूया. संजीवन समाधी ही योगशास्त्रातील अतिशय दुर्मिळ अशी अवस्था आहे. ह्यामध्ये योगी स्वतःच्या इच्छेने प्राणायामाच्या सहाय्याने श्वास रोखून, म्हणजे कुंभक, अंतरकुंभक, श्वास रोखून आपला जीव किंवा प्राण पंचमहाभूतांमध्ये विलीन करतो. जिवंत समाधीमध्ये शरीराचा नंतर, जिवंतपणी समाधी घेतली म्हणजे तो मनुष्य तिथे आत जातो, ध्यानामध्ये बसतो आणि मग ती गुहा किंवा ते विवर बंद केलं जातं. तर जिवंत समाधीमध्ये शरीराचा नैसर्गिक अंत होतो, नंतर त्याला मृत्यू येतो. संजीवन समाधीमध्ये योगी देहत्याग न करता आपल्या शरीरातील तत्वांचा लय करतो. त्यामुळे देह जशाचा तसा निरंतर चैतन्यमय राहतो. ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी हे हल्लीच्या काळातील एकच उदाहरण आहे. या पलीकडचं विज्ञान बघा, ही मृत्यू पलीकडील अवस्था मानली जाते. त्यामुळे या समाधीच्या ठिकाणी जिथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे तिथे आजही, किंवा जर कोणी संजीवन समाधी तर घेतली नाहीये त्यांनी म्हटलंय, फक्त ज्ञानेश्वरांनी घेतलीये, तर त्या ठिकाणी विशिष्ट ऊर्जा आणि स्पंदने आढळून येतात. यात प्राण पंचमहाभूतात विलीन होतात आणि त्यामुळे संजीवन समाधीमध्ये जी साधी समाधी असते त्याप्रमाणे नैसर्गिक मृत्यू होत नाही आणि देहपात पण होत नाही. संजीवन समाधीमध्ये मृत्यू होत नाही किंवा देह पडत नाही. आणि श्री ज्ञानेश्वरांना पांडुरंगानेच संजीवन समाधी घेण्यास मदत केली होती असं म्हणतात. प्रथम काय होतं बघा, आता ती समाधी घेताना प्रथम पृथ्वी तत्वाचा लय होतो, मग जलतत्वाचा लय होतो. शरीरामध्ये ही जी सगळी तत्व आहेत, प्रथम पृथ्वी तत्व जातं, मग जलतत्व जातं. नंतर जलतत्व आणि पृथ्वी तत्व गेल्यामुळे स्थूल शरीर, जे बाह्य आतमधले वेगळे कोश आहेत ते राहतात, बाह्य स्थूल शरीर अदृश्य होऊन जातं आणि ती मूर्ती तेजोमय, त्याच्या ठिकाणी अशी तेजोमय मूर्ती दिसू लागते. तेजतत्व लय पावल्यानंतर तेजमूर्ती पण नाहीशी होते आणि फक्त अनाहत नाद ऐकू यायला लागतो. नाद रूपाने ती म्हणतो मनुष्य तिथे आहे ही प्रचिती शिल्लक राहते. वायुतत्व आकाशात विलीन झालं की तो नादही ऐकू येईनासा होतो आणि समाधीची प्रक्रिया संपते. या क्रियेमध्ये देह नष्ट होत नाही आणि पुन्हा पाहिजे तेव्हा, आश्चर्यच आहे म्हणजे हे मोठं, पुन्हा पाहिजे तेव्हा उलट प्रक्रिया करून देह मिळवता येतो. उलट प्रक्रिया म्हणजे
तेजतत्व, नादतत्व आणायचं, वायुतत्व आणायचं, पृथ्वी तत्व आणायचं, जलतत्व आणायचं आणि मग देह मिळवता येतो. पुन्हा आपल्याला तो देह मिळवता येतो. संजीवन समाधी म्हणजे विश्वात, ब्रह्मांडात विलीन होणे. साध्या समाधीमध्ये देह कालांतराने विघटित होतो. ज्ञानेश्वरांचे समाधी विवर सूक्ष्म स्तरावर आहे. तेथे केवळ दिव्य देहानेच प्रवेश करता येतो. तिथे काळ कार्य करत नाही. 750 वर्ष उलटली तरी असं म्हणतात की त्यांच्या त्या समाधीस्थळी आतमध्ये ठेवलेली फुले जशीच्या तशी ताजी आहेत आणि त्यांना ठेवलेला नैवेद्य सुद्धा जसाच्या तसा आहे. संजीवन समाधी म्हणजे नश्वर देहाच्या अंतापर्यंत समाधी अवस्थेत आत्मध्यानात मग्न राहणे. मृत्यूमध्ये जाणीवपूर्व शरीराचा त्याग करत नाही. आत्मा बाहेर पडल्यामुळे मग आपोआप देह पडतो आणि देहाची चेतना नाहीशी होते. आणि संजीवन समाधी ही एक अवस्था आहे की ज्यात व्यक्ती जाणीवपूर्व भौतिक शरीर सोडते. अनेक जन्मापासूनच्या कर्मबंधनातून संजीवन समाधी घेतली असताना मुक्ती पण मिळते आणि मोक्ष मिळतो असा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. धन्यवाद. शिवतत्व घेऊया का? हे तत्व पण लहान आहे, जास्त नाहीये मॅडम, घेऊन टाकूया तत्व. शिवतत्व आता काय आहे बघूया. घ्या घ्या घ्या. घेऊ ना आता. हा, शिवतत्व म्हणजे संपूर्ण विश्वाचे मूळ, शाश्वत चैतन्य आणि ऊर्जा आहे. आता आपल्या समाधानासाठी किंवा जे उच्च अवस्थेला पोचलेले नाहीयेत त्यांना सगुण रूपाची पूजा करणं, सगुण रूपाची आराधना करणं ह्याची सवय झालेली असते. आणि सगुण रूप पुढे नसेल तर त्यांना ते सगळं कठीण जातं. म्हणून आपण त्या मूर्तीमध्ये बघतो, रामाची मूर्त असते, श्रीकृष्णाची असते, शिवलिंग असतं, तर ते सगुण रूप आहे त्या सगळ्या तत्वांचं. पण त्याच्यामध्ये असलेलं शिवतत्व म्हणजे मूर्तीत असलेलं शिवतत्व किंवा मूर्तीत असलेलं तत्व म्हणजे काय? संपूर्ण विश्वाचे मूळ, शाश्वत चैतन्य आणि ऊर्जा हे शिवतत्व आहे. वैश्विक सत्य असून सुद्धा यात सृष्टीचा जन्म, पालन आणि लय समाविष्ट झालेला आहे. अनंत काळापर्यंत शांत आणि सर्वसमावेशक चेतना असलेलं हे शिवतत्व आहे. निराकार, शाश्वत, आदी आणि अनंत असे हे तत्व आहे. सर्वव्यापी असून त्यात पृथ्वी, जल, अग्नी, वायू अशी सर्व तत्वे समाविष्ट आहेत. शिवचा अर्थ काय? शुभ. शरीरामधून शिवतत्व जेव्हा निघून जातं तेव्हा त्याचं शव होतं. शिव आणि शव, जागृतीची. आता शिवतत्व हे त्यांनी म्हटलंय की जागृतीची चौथी अवस्था आहे. ध्यान किंवा समाधीच्या अवस्थेत येणारा शांत अनुभव याच्यामध्ये आहे. आणि शिवतत्व हे स्थिर आहे. आणि शिवाची शक्ती, शिव स्थिर आहे तर शक्ती गतिशील किंवा क्रियाशील ऊर्जा आहे. आणि हे दोन्ही एकत्र आल्यानंतर ते मत शिवशक्ती. दोन्ही विरुद्ध आहेत, एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण ते दोघं एकत्र आल्यानंतरच ज्याला आपण शिवशक्ती असं म्हणतो ते तयार होतं किंवा त्याचा अनुभव येतो. आता हनुमान तत्वामध्ये काय आहे? हनुमान म्हटल्यावरच आपल्याला काय आठवतं? तो अतिशय प्रामाणिक असा दास आहे. तो म्हणजे भक्ती आहे त्याच्यामध्ये आणि शक्ती. भक्ती, शक्ती आणि निस्वार्थ भक्तीचा अद्वितीय संगम हनुमान तत्वामध्ये आढळतो. भक्ती, धैर्य आणि संकटमोचनाचे हनुमान हे सर्वोच्च प्रतीक आहे. प्रमुख गुण कोणते आहेत या तत्वाचे? बुद्धी आणि शक्तीचे संतुलन, यांच्या उपासनेने बुद्धी, बळ, यश आणि निर्भयता प्राप्त होते. हा आदर्श सेवक आहे आणि रामाचा परमभक्त होता हनुमान. त्यामुळे ह्या तत्वामध्ये परमोच्च भक्ती आणि आदर्श सेवा वृत्ती ही सामावलेली आहे. एकनिष्ठा आहे आणि हे तत्व आपल्याला समर्पण शिकवते. नम्रता आहे, सेवाभावी वृत्ती आहे, प्रभावी संवाद कौशल्य आहे आणि परिस्थिती बघून हुशारीचा वापर हनुमानाने केला होता.
त्यामुळे ते तत्व, ते गुण पण त्या तत्वामध्ये आहेत. धर्म, सत्य आणि आदर्श यांना सर्वोच्च स्थान या तत्वामध्ये आढळून येतं आणि परिस्थितीनुसार रणनीतीमध्ये बदल करण्याची क्षमता सुद्धा या तत्वामध्ये आहे. हे तत्व म्हणजे समस्येवर उपाय शोधण्यात वाकबगार असलेलं नेतृत्व, संघटना कौशल्य आणि सक्षम नेता, निस्वार्थ सेवा आणि समर्पण आणि प्रगल्भ बुद्धी ह्याचं द्योतक आहे किंवा ह्याचं प्रतीक आहे, जे हनुमान तत्व म्हटलेलं आहे. आणि आता आहे रामतत्व. श्रीराम तत्व म्हणजे श्रीरामांच्या अस्तित्वात आणि नामात दडलेले चैतन्य आणि ऊर्जा होय. श्रीराम ही एक वैश्विक आध्यात्मिक ऊर्जा आहे, जी मानवी जीवन आणि आंतरिक शुद्धीशी जोडलेली आहे. राम या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मध्ये रमू क्रीडायाम या धातूपासून झालेली आहे. अर्थ आहे ज्यामध्ये संपूर्ण सृष्टी रममाण होते असा. आध्यात्मिक भाषेत आपल्यातील 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार यांच्यावर ईश्वरी विचारांचे नियंत्रण असणे म्हणजे श्रीराम तत्व अंगात बाळगणे. काय काय गुण आहेत बघा. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार यांच्यावर ईश्वरी विचारांचे नियंत्रण म्हणजे रामतत्व. राम मध्ये प्रभू श्रीराम, राम या नावामध्येच प्रभू श्रीरामाचा निवास आहे. र अक्षर रम या बीजमंत्रापासून निर्माण झालेले आहे. ते अग्नितत्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे श्रीराम नावाच्या जपामुळे शरीरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यास मदत होते. तेज आणि चैतन्य निर्माण होते. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यामुळे रामतत्व म्हणजे धर्म, सत्य, बंधुभाव कर्तव्य यांचं पालन, शिस्त यांचं पालन होय. विवेकानंदांनी म्हटलंय की श्रीराम हे भारतीयत्वाचे प्राचीन प्रतीक आहे आणि भारतीय संस्कृतीचे मूर्त स्वरूप आहे. श्रीरामांनी अंतर्गत व्यवस्थापन कसे असावे हे सर्व जगाला दाखवून दिले आहे. वाल्मिकी रामायणात म्हटलंय, राम म्हणजे महासूर्य, अग्नीचा अग्नी, देवांचा देव, परम अपरिवर्तित सार, निरपेक्ष, सर्वज्ञ, सर्वव्यापी, निराकार, परम स्वतंत्र, उत्तम शासक, महाविष्णू आणि सर्वोच्च आत्मा आहे. तर ही सगळी तत्व त्यांच्या त्यांच्या गुणांप्रमाणे जर आपण अंगामध्ये बाळगली तर आपलं आयुष्य अतिशय सुखाचं होईल आणि आपण आत्मशोधनाच्या ज्या मार्गावर आपल्याला मॅडमनी दाखवलेला आहे तो मार्ग, तर आपल्याला त्या आत्म्याचा शोध लागण्यास त्याची नक्कीच मदत होईल. धन्यवाद. शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. विषय जरा कठीण आहे. धन्यवाद मॅडम. हो, कोणाला शंका आहेत का काही? काय विचारायचे, काय सांगायचंय का? तुम्हाला काही अधिक माहिती आहे का? सांगायचं असेल तरी सांगा. हा, कारण प्रत्येकाला काही गोष्ट माहिती असते हा, आणि की समजा पिरियडचा विषय घेऊ, तर हम्म पिरियडचं परवाच अमृता मॅडम आणि माझं डिस्कशन झालं, तर त्या म्हणत होत्या असं का केलं जातं, तर हम्म असं मला अनुभव नाही आले. त्या म्हणत होत्या पाळायचं नाही या अर्थात म्हणत होत्या. मग मी त्यांना बऱ्याच गोष्टी सांगितल्या माझ्या हम्म अनुभवातल्या. तर उदाहरणार्थ हो. की पिरियड मध्ये मी लहानपणी बघितले, झाडांजवळ गेले की कोमेजून हा, जातात हो ते. मॅडम, झाडांना हात नसतो हो, लावायचा, म्हणजे आम्हाला कारण पण मी असं बघितले, शिकवलं होतं. मी हो, बघितलं, माझे स्वतःचे अनुभव मी हे बघितलेले आहेत की आणि हमखास ते झाड सुकायला लागतं. कारण का, तर हम्म उष्णता खूप असते त्यावेळेला आपल्या शरीरात आणि या उष्णतेचे परिणाम होतात. तर फायदे तर भरपूर होते बाजूला बसतेचे. नुसतं पुरुषांना कामाचं फायदे असं नाही, होते. स्त्रीला विश्रांती व्हायची त्या निमित्ताने, हो हो, घरातील स्वच्छता व्हायची. खूप कारण आहेत प्रत्येक गोष्टीला आणि सायन्सनी शोधलेले आहेत आता याचे विपरीत परिणाम. सायन्सनी शोधलाय मॅडम, पण हो. आता कोणी पाळत नाही, कारण ते आता प्रॅक्टिकल राहिलं नाहीये, कारण समाज नाही, रचना असं बदलली म्हणू ना. नका कोणी पाळत नाही. बरेच जण पाळतात. हम्म जे हं, लोक धार्मिक आहेत ते पाळतात आणि त्यांना हम्म चालत सुद्धा नाही खायचं. माझी तर मसाजवाली काही तिला कुठल्याही घरातलं खायची
परमिशन नाहीये. हो कारण ना. जर हम्म. असं खाल्लं गेलं, त्यांचं कारण हम्म. विचारलं तर ते म्हणे माहिती नाही ना कोण कसं असतं. म्हणजे हम्म. बघा. म्हणजे हो पिरियड मॅडम, मधले पाळतातच. कित्येक पिरियड मधले बरंच जण खात नाही. माझं स्वतःचं उदाहरण हं, सांगते. मी जरी कुठे हं, खाल्लं कार्यक्रमांना यांना त्यांना मला नाही ते डायजेस्ट होत. म्हणजे हम्म. हं. जसं आपल्या ऊर्जा हायर जातात तसं आपल्याला नॉनव्हेज जसं सुटतं तसं हम्म. या हम्म. गोष्टी पण होतात. हॉटेलचं पचत नाही, त्रास होतात. हं. बाहेर हो, कोणाच्या हो घरचं मॅडम. खाल्लं, कार्यक्रमात खाल्लं आणि आता 10वा मृत्यू तर म्हणजे सगळे किटाणू असतात. 10 दिवस त्या घरात ते सूक्ष्म जीवाणू असतात आणि आपण भेटायला जातो ते जीवाणू घेऊन येतो, की जे जातच नाहीत. 10 दिवस हे असतं त्या घरात. त्यामुळं हम्म. हं. ते कोणीही पाणी पित नाही त्या घरचं. पण हो अलीकडे नाही मी ते. बघितल्या पद्धती की मेला देह लोकं येतात आणि खाऊन पिऊनच जातात. म्हणजे हो मॅडम, खातात लोक हल्ली. खाण्याची हो. पण सोय करतात, का तर म्हणे ही लोकं कुठं जाणार? अरे, हम्म. त्या घरचं खायचंच नसतं हे शास्त्र आहे. कुठं जाणार म्हणजे काय हॉटेलं नसतात का आजूबाजूला? हो ना. किंवा दुसरी आणि घरं नुसतं नसतात शास्त्र का? नाही पण मॅडम, मला ते सायन्स आहे त्याच्या पटतच नाही, मागे. अजिबात पटत नाही, की त्या हो. मृत्यूला तिथे शव ठेवून लोकं खातात किंवा अग्नी काय झालं? देऊन घरी येऊन खातात. चुकीचं आहे ते, अत्यंत चुकीचं आहे. आणि मग हायर ऊर्जा असेल ना, तर हे परिणाम होतात. कारण त्या शवाचे किटाणू असतात त्या घरामध्ये माहिती का? म्हणून हो. तर हो. दुसऱ्यांनी अन्न द्यायचं असतं. दुसरे अन्न का हम्म. आणून बरोबर, देतात? दुसरं अन्न दुसरे देतात. अन्न हो देतात, की मॅडम. अन्न शुद्ध जावं पोटामध्ये त्या लोकांच्या सुद्धा. पण अलीकडे वेगळंच झालंय. तेच घर आणि सगळ्यांना मॅडम, खाऊ घालतं. गरुड पुराणात तर लिहिले हो. आत्मा हा 13 दिवस तिथेच असतो वळसणीला, म्हणजे नाही आत्मा हो तिथेच असतो. पाळत अलीकडे आणि कोणी. असं अलीकडं नसतंच तेच करायचं. हो. फॅडच झालंय. गोमूत्र आम्ही वगैरे सोय सुद्धा अंगात करतो घेत नाहीत. आणि त्यांनी खरंय. खूप चांगली सोय केली होती असं हो. म्हणण्यात येतं. ते मला काही आणि पटत नाही. मी हॉटेलातनं खात नाही. मागवतात, पार्सल मागवतात आणि ते लोक खात असतात. पण नाही, लोक नसतं खातात. खायचं. हो, खातात हो. लोक. हे मला फॅड आश्चर्य झालेलं आहे. वाटतं. मॅडम, पिरियडचं मॅडम बोललं तर माझ्या मुलीच्या आता लग्नाला 3च वर्ष झालेत, पण तिच्या सासरे अजूनही पाळतात. माझ्या मुलीची सासू ह्या दोन्ही जावांना खूप अजूनही आहेत 4 दिवस पाळणारे. बाहेर ठेवते. हो, हो. पाळते हो, मॅडम. पण आणि तिला चांगलं त्रास आहे ते. होतो खरं. आणि तिला जर चांगलं आहे. जेवलं ना सुनेच्याचं पाणी जरी प्यायलं तरी तिला त्रास होतो. ती नाही त्याला हम्म. स्वयंपाकघरात जाऊन देत नाही 4 दिवस. म्हणजे बाजूनी जरी गेलं तरी ती अंथरुणं सुद्धा धुवून काढते सगळं 4 दिवसामध्ये. इतकं पाळते ती. हो, आम्ही पण अहो लहानपणी मॅडम, हेच बघितलेलं आहे. हे फार महत्वाचं. हळदीच्या अंगाने सुद्धा लोकांना कपलला जाऊन देत नाही आणि हल्ली ना, म्हणजे पूजा नाही झाली की लगेच हनीमूनला. ते फार चुकीचं आहे. अजिबात, हो. म्हणजे हो, 16 दिवस चुकीचं तुम्ही आहे, अगदी नसतं. चुकीचं आहे. आणि मग कुठलेही आत्मे ना शरीरामध्ये असे प्रवेश करतात की हम्म. म्हणजे अनावश्यक कुठल्या जागी तुम्ही हे करता, हे फार महत्वाचं आहे. तिथली जागा कशी आहे, कारण हल्ली हे रिच्युअल सगळे करून करतात की चांगले आत्मे, शुद्ध आत्मे पोटी जन्म घ्यावे. कारण असे अतृप्त आत्मे टपलेलेच असतात आणि ते पटकन शरीरामध्ये ते प्रवेश करतात. 16 आहे हे. संस्कारामध्ये ते गर्भाधान विधी मध्ये सांगितलंय ते. उद्या मी सांगेन 16 संस्कार मध्ये गर्भाधान विधी. पण आता कोणी ते आपल्याला पाळत काही या नाही. कार्यक्रमाचा उद्देश असा आहे आपल्याला, की पूर्वीच्या गोष्टी, सनातन गोष्टी सुरू झाल्या पाहिजेत. कारण त्याच्यात सगळं शास्त्र होतं. मध्ये-मध्ये जे काळानुसार, कलियुगानुसार थोटांड काय किंवा हम्म. काय म्हणायचं त्याला हे तसं नाहीये. याच्यात खूप शास्त्र आहे. तर मी त्यांना तेच पटवून दिलं त्या दिवशी, शास्त्र शुद्ध. त्यामुळे मला अनुभव वेगळे. रजस्वीला स्त्री शक्तिमान आहे. हो. नाही. रजस्वला स्त्री जी असते ती खूप शक्तिमान असते. पण जिला हम्म. रजस म्हणजे पिरियड येत नाही. समजा आता मेनोपॉज नंतर पिरियड येत नाही किंवा काही हम्म. शारीरिक गोष्टींमुळे पिरियड येत नाही. त्या व्यक्तीच्या ह्याच्यात शक्ती जास्त नसते लक्षात घ्या. म्हणजे हा. एक हो. पिरियड हो. येणारी स्त्री आणि पिरियड न येणारी स्त्री यापैकी पिरियड येणाऱ्या स्त्रीमध्ये अति जास्त शक्ती असते. आणि मग तिचं जर वाईट एक समजा आता सासू-सुनांचं उदाहरण धरू. सासू-सुनांमध्ये सून ही रजस्वीला असते, पिरियड येत असतो आणि सासूचा होऊन गेलेला असतो. पण त्या हम्म. सुनेनी जर सासूबद्दल वाईट विचार केला, ही मला छळती, ही मला अशी बोलली, हम्म. हिने हम्म. मला टोचून दिलं, ही मला देत नाही, हेत नाही, व्हॉटएव्हर काही. तर खूप खूप व्हायब्रेशनल इफेक्ट जास्त येतात. तेच हम्म. सासूचे सुनेला व्हायब्रेशनल इफेक्ट कमी येतात. वाईट इफेक्ट कमी येतात सासूचे वाईट सुनेला. होतं. आणि हम्म. पॉझिटिव्ह जे ब्लेसिंग्ज असतात, ब्लेसिंग आशीर्वादात्मक, चांगले विचार ते सासूचे सुनेला जास्त होतात.
सुनेचे नाही सासूला जास्त होणार म्हणजे इतकं शास्त्र आहे नाही याच्यामध्ये. हो हो म्हणून एखादी पिरियड म्हणजे मी तर काउन्सिलिंग मध्ये सांगते, पिरियड येणारी जी स्त्री असते तिला अजिबात सासूनी म्हणा किंवा कोणीही दुखवलं नाही पाहिजे. नाहीतर मग हेच सगळं पापकर्म घडे भरत जातात. व्हायब्रेशनल आहे. आपण जे एनर्जी म्हणतो व्हायब्रेशन आहे. ती एनर्जी पिरियड मधली ही एनर्जी आहे, जी ऊर्जा सायन्सनी पण सिद्ध केली आहे. आता देवळात का नाही जायचं? तर देवळात पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी, आपण हो व्हायब्रेशन, सात्विक हो लहरी. आता यामध्ये निगेटिव्ह सगळं बाहेर पडत असतं ना शरीराच्या. पॉझिटिव्ह विरेचन म्हणता येतं, पण पॉझिटिव्ह हम्म, केव्हा? तर पिरियड संपल्यावर पॉझिटिव्ह होतं. पिरियड आल्यामुळेच असताना अंडाशय नाही लगेच हो परत धारणा किंवा त्या अंडाशयाला परिपक्व होण्याची फेज सुरू होते. म्हणजे पिरियड ही शुद्धी आहे म्हणून पॉझिटिव्ह आहे. जसं हम्म आपण म्हणतो चक्रा क्लीन्स करतो. तसं पिरियड हे चक्रा क्लिन्झिंगच क्लिनिंग आहे, की तसंच बाबा हो गर्भ राहिलेला नाहीये. आता त्याचा काही उपयोग झालेला नाहीये. शुद्ध करून टाकू आणि नवीन बीज तयार करू. म्हणजे पॉझिटिव्ह घटना त्याच्यानंतर सुरू होते. 4 दिवसानंतर अलीकडे काही काही स्त्रियांना म्हटलं, की ते 4 दिवस मोजतात, 3 दिवस मोजतात. आणि हम्म मग पिरियडचं ब्लीडिंग मोजतात. चुकीचं आहे ते. कारण ब्लीडिंग जरी थांबलेलं असलं, तरी गर्भाशयाचं मुख उघडंच असतं लक्षात घ्या. आणि गर्भाशयाचं मुख उघडं असतं म्हणून पथ्य पाळावेच लागतात त्या पिरियड काळात. म्हणजे त्या स्त्रीला सुद्धा या पिरियडमध्ये काही गोष्टी करणं धोक्याचं असतं. आणि मग मला जे काही सांग मी पिरियडला येऊ नये, हे बऱ्याच गोष्टींमुळे घेतलंय, की तिथले व्हायब्रेशन बिघडायचे नाही. झाडं आहेत, त्या झाडांवर सावली पडू नये. मेन म्हणजे आपली कुंडलिनी जागृत होते. पिरॅमिडमध्ये एक शक्तिपात दीक्षा झाल्यासारखं शक्ती ट्रान्सफर होते. आपण बघतोय आता. डोळ्यांनी तुम्ही उघडे ठेवून बघताय काय काय होतंय समोर एकमेकांचं. आंब्याच्या झाडाखाली होतं. त्या तुळशी वृंदावनाच्या इथे तर प्रचंड ऊर्जा आहे. मग कोणी आलं तर ते ज्याला ऊर्जा कळतात तो तुळशी तुळशी वृंदावनाच्या इकडे सरकतो जायला, बसायला. नावं घेत नाही मी आता. रेकॉर्डिंग सुरू आहे. तर हे तिथे पण ऊर्जा वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि मग हे जर कुंडलिनी जागृत झाली तिथे, तर पिरियडमध्ये ती जास्त हार्मफुल होईल. कारण पिरियडमध्ये आधीच गर्भाशयाचं मुख उघडं आहे. आणि त्यात दणदण, दणदण तुमचं सुरू होतंय. चुकीचं आहे ते. मग हे सगळ्या गोष्टी सांगत नाही. पण जसा पिरियड आहे तसंच एकादशीचा. आता एकादशीचं मी डिटेलमध्ये घेईल. एकादश खरं तर आध्यात्मिक खूप आहे. तसंच हम्म खगोलशास्त्रीय खूप आहे. स्मिता मॅडम पण सांगतील. एकादश हा चौथा पौर्णिमेच्या अलीकडे 4 दिवस, अमावास्येच्या अलीकडे हम्म 4 दिवस आणि दोनदा एकादश येते. त्यामुळे खगोलशास्त्रीय पृथ्वीचं जे बळ असतं, म्हणजे चंद्राचं जे इफेक्ट असतात पृथ्वीवर, ते मनावर इफेक्ट अतिशय कमी असतात. कारण अँगल जो असतो चंद्राचा एकादशीच्या वेळेला, त्यामुळे मनावर खूप कमी इफेक्ट असतो. जसं आपण म्हणतो पौर्णिमा आणि अमावस्येला मनावर जास्त जास्त इफेक्ट असतो. असतो हम्म तुम्ही जर बघितलं तर ऍक्सिडेंट एखाद्या ठिकाणी पौर्णिमेलाच जास्त होतात. एखादं जर कोणी गेलं एखाद्या जागेवर पौर्णिमे किंवा अमावस्येला, तर सारख्या व्यक्ती तिथे जातच असतात. ऍक्सिडेंट होतच असतात. अशा ठिकाणी जिथे पिरॅमिड ठेवले गेले रस्त्यावर छोटे छोटे का होईना, हे बघा मरकबाबाचं. छोटे-छोटे पिरॅमिड ठेवले, तर ते ॲक्सिडेंट थांबलेले आहेत लक्षात घ्या. तर हम्म ह्या का होतात? तर अमावास्या आणि पौर्णिमेला खूप पॉवरच असते आणि ज्या व्यक्ती नॉर्मल नसतात, त्या व्यक्तींना हे इफेक्ट अमावास्या पौर्णिमेला खूप होतात. त्रासदायक असतं त्यांना आणि बरेच लोकं बाहेर जात नाहीत अमावास्या पौर्णिमेला. मग व्हायलंट होतात एकादशीला मॅडम ते लोक एकादशीला उलटं असतं. एकादशीला मनावर इफेक्ट खूप कमी असतो. अँगल तो चंद्राचा इतका सुंदर असतो, की मन हे शांत म्हणजे मनाचा इफेक्ट चंद्राचा इफेक्ट कमी आहे. मग या कमी इफेक्टचा चंद्राचा आपण जर उपास केला तर नक्की ध्यान घडणार आहे. म्हणजे ध्यानाची पहिली पायरी उपासाची. म्हणून तिथे उपास आहे. दुसऱ्या दिवशी मुगाची खिचडी सोडूनच उपास सोडला जातो एकादशीचा आणि आपलं ह्याच्यात भागवतमध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे करा आणि त्याची कारणं शास्त्रीय नाही, पण हे शास्त्रीय खगोलशास्त्रीय मी घेईल डिटेलमध्ये. खूप चक्रांपर्यंत आहे त्या एकादशीचे इफेक्ट. चक्र, मन, पाणी शरीरातलं आणि हम्म चक्रांमधनं ते कशा फिरतात ऊर्जा एकादशीच्या वेळेला. म्हणून आता आपण किती किती वेळा ध्यान घेणार? पौर्णिमेचं ध्यान, अमावस्येचं ध्यान, एकादशीचं ध्यान आणि एकादश हे व्रत न म्हणजे हे कार्मिकतेने मागच्या जन्मापासून आलेलं असतं बहुधा. म्हणजे या जन्मी जर तुमचं मार्ग सुरू झाला, तर तुम्ही एक एकादश करता किंवा जर ज्यांना एकादशीचं व्रत आहे, कोणी कोणी चॅट बॉक्समध्ये टाका. ते मागच्या जन्मापासून तुमची आलेली आहेत ही व्रत.
ती काय एका म्हणजे जन्माची नाहीयेत. म्हणजे या जन्मीचं हे व्रत तुमचं सुटणार नाहीये. पुढच्या जन्मी सुद्धा कॅरी ऑन होणार आहे. इतकं त्या एकादशीचं महत्व आहे. आपण जरा जास्त डिटेल करूयात चर्चा. आणि तुम्ही हा तुमचे सुवर्ण मॅडमचे असते, श्रद्धा मॅडमचे असते. हो, पण आता हेच मी पिरॅमिडला आल्यावर सोडा म्हणते. त्याचं वेगळं कारण आहे. कारण आपल्याला आता जे काही आपल्या विश्वास सिस्टीम्स आहेत, आपले स्वभावाचे पॅटर्न्स आहेत ते बदलायचे. आपण जर घट्ट मुळाशी धरून बसलो, नाही मला खिचडीच खाल्ली पाहिजे, मला ते वरई नाहीच खाल्ली पाहिजे आणि मला ते मीठ सुद्धा याचंच मीठ पाहिजे. त्याला कारणं आहेत, जरूर आहेत कारणं शास्त्रीय. वरई सुद्धा आपण खातो ती हलकीच असते. साबुदाणा का खातो माहिती नाही. साबुदाणा वाईट समजला जातो. तो आळ्यान बिळ्यान कसा तयार केला जातो जरा बघा एकदा. तुम्ही कधी साबुदाणा खाणार नाही. तर ते काय आहे माहिती नाही. पण आपल्याला विश्वासांना तडे द्यायचेत, विश्वास बदलायचेत. म्हणजे आपण एक ठरवलं, आपण जे भावना करणार तोच रिझल्ट येणार. मग तिथे पिरॅमिडचा प्रसाद येतो. हायर उच्च ऊर्जा, दैवी ऊर्जा आपण तिथे त्या ऊर्जेमध्ये तो ग्रहण करतो. साधं आपण अन्न घेतलं तर आपण नुसतं जल फिरवतो. आणि हा तर एवढ्या हायर ऊर्जेतला, त्या आंब्याच्या झाडांचा हवेतला, त्या सर्व कॉस्मिक एनर्जीच्या ह्याच्यातला तो प्रसाद आपण खायचं टाळतो. म्हणून मग ह्याला तडे गेले पाहिजेत. बदल आपला फ्लेक्झिबल पाहिजे. फ्लेक्झिबल राहिलं पाहिजे. जसं सायन्स बदलतंय, जशा ऊर्जा बदलतात, तशा आपल्याला आता हे बदललं नाही तर एकादश सुरत करण्याने जेवढा फायदा होतो, त्यापेक्षा या ऊर्जा ग्रहण करण्याने जास्त जर फायदा होणार असेल, तर नक्की आपण काय करायचं? आपण तिथे त्या गोष्टींवर जरूर विचार करा. म्हणजे हे सगळं आहे, सगळ्या बाजूनी प्रत्येक गोष्टीचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. तर स्मिता मॅडम तुम्ही सांगाल खगोलीय शास्त्र काय आहे? नक्कीच आहे. हो मॅडम, तुम्ही हा. सांगितलं तसं. कारण एकादशी ही शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष दोन्ही मध्ये येते, म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या. तर बरोबर आहे, एकादशीनंतर प्रदोष येतो प्रत्येक. मग हेव्हा त्यावेळेसच आपण बघा संकल्प प्रतिपदेचे करतो. तर एनर्जी लेवल ना तेव्हाच एवढी आपण वाढवायची की अमावस्या आणि पौर्णिमेचे त्रासच होत नाहीत. हे खगोलीय आहे. आणि जसं तुम्ही म्हणला ना की एकादशीला मी हे खाईन, असं नाही. जिथे सात्विक हे मिळतं ना तिथं आरामात एकादशी सोडावी, असं शास्त्रात सुद्धा सांगितलेलं आहे. त्याला असं हो. मानायचं नाही की मी सोडणारच नाही, मग लंगडीच एकादशी, मग रात्री कशाला सोडू, असं काहीही मानायचं नाहीये. पण ही ऊर्जा जी आहे ना, आणि रात्री म्हणजे बऱ्याच रात्री आहेत अशा, म्हणजे जे महाशिवरात्री म्हणा, हे त्यात एकादशीचं पण आहे. म्हणजे रात्रीची जी हे असतो तो, जो एकादशीला आपण पारणं करतो किंवा कीर्तन भजन, ती जी एनर्जी आहे ना ती आपण खूप घेतो. म्हणून अमावस्या पौर्णिमेचे काहीही इफेक्ट एकादशीवाल्यांना होत नाहीत. त्यामुळं म्हणतात ना की पंधरवड्याची एकादशी करा, जर नाही जमली तर तुम्ही रात्री उपवास सोडू शकता. मग असं म्हणू नका की मग लंगडीच एकादशी, असं काही नाही. भाव महत्वाचा आहे. तर मॅडम तुम्ही छान सांगाल, पण एकादशीवर एक हे घ्या म्हणजे. आणि एकादशीचे खरं सांगू का मॅडम, आम्हालाही खूप सुंदर रिझल्ट येतात. माझं बघा नक्षत्राचं हे मी एकादशीलाच ठेवलं होतं. ते आहे, म्हणजे तसे संकेत पण येतात माझा आणि जन्मच एक होतात. एकादशीचा आहे. छान आहे, माझा चांगलं आहे जन्मच बघा. एकादशीचा आहे. सुंदर सुंदर, घ्या तुम्ही, हे तर छान हे मी लेक्चर होईल. नक्कीच घेईल. कारण आपल्याला चक्र आणि बाकीचं म्हणजे कुठलीही गोष्ट जर बघितली ना, तर आध्यात्मिक त्याचे परिणाम आणि खगोलशास्त्र, आपण आता खगोलशास्त्र सुद्धा जरा अभ्यासतोय ना, कारण त्याचे परिणाम खूप चांगले जास्त आपल्याला अनुभवता येतात. आता आज माझं 2-3 तास त्या नक्षत्राचं सगळं फायनल करण्यातच गेलं. का तर त्या नक्षत्र झाडातनं सुद्धा आपल्याला ऊर्जा प्रॉपर मिळतात. म्हणजे ज्या गोष्टी आपण मॅडमनी तत्व सुचेता मॅडमनी सांगितले, त्या तत्वातच सगळं बघायचंय. ऊर्जा म्हणजे काय, ते तत्वच आहे. तर हम्म. एकादशीचं सुद्धा तत्व आहे. प्रत्येक तिथीप्रमाणे तत्व असतं आणि त्या तत्वाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तर हे चक्रांची सुद्धा तत्व आहेत. तर ते करूया डिस्कस जरा डिटेलमध्ये. आता महत्वाचं सगळ्यात सविता मॅडमनी सांगितलं इथे, धर्माधिकारी मॅडमनी, की राधाच्या शाळेत 3 दिवस परमिशन नाहीये. तर हे खूप छान उदाहरणं आहेत. मी तर म्हणेल काही काय म्हणतात त्याला, एक शब्द वापरतात गैरसमज किंवा आपण म्हणतो थोतांड आहे. त्याला काय शब्द आहे? अ, गैरसमज पसरवला जातो असा एक शब्द वापर आहे ना, अंधश्रद्धा. सॉरी, मला ना आता थोडं अंधश्रद्धा. थोडं हा. आठवत नाहीये. अंधश्रद्धा. सगळ्याला अंधश्रद्धा म्हणून ठपके देऊन मोकळे झालेले आहेत. तर हे सगळं थोडंसं टाळायचं आहे आपल्याला आणि आपल्याला सायन्स बघायचं. या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे, की विज्ञान बघायचंय.
म्हणजे पूर्वीचं शास्त्र वेगळं आणि आत्ताचं विज्ञान सायंटिफिक काय आपल्याला रिझल्ट येत आहेत आणि आपण ते का पाळायचं, आपण काही अंधश्रद्धा पसरवत नाहीये. या सगळ्या दृष्टीने हे ऑर्थोडॉक्स विषय म्हणतात मॅडम, घेतलेत. तर ऑर्थोडॉक्स आहोत तुम्ही का काय पण असं? जरूर हे अभ्यासा सगळ्यांनी. तुम्ही पण एक डिस्कशन स्वरूपात हे झालं पाहिजे. आता इथे सुचेता मॅडमनी घेतलं, त्यांनी किती वेळ घालवला, किती पुस्तकं वाचली, किती व्हिडिओ ऐकले, किती वेळ घालवला, याला काही लिमिटच नाही म्हणजे ते सगळं करण्यात. पण जर सगळ्यांनी हे थोडं थोडं केलं तर जास्त आपला अभ्यास होणार आहे आणि आपल्याला कारण मीमांसा कळणार आहे. एकदा का कारण मीमांसा कळाली, 1 मिनिट मी दार बंद करते. आपल्याला कारण मीमांसा कळली की ऊर्जा आपल्याकडे यायला लागतात. आता या ज्या सगळ्यांना टॉपिक घ्यायला सांगितले, त्यांनी एक डिटेल अभ्यास केले आणि त्या ऊर्जा त्यांच्याकडे येणार आहे. म्हणून तुम्ही पण ऐकणाऱ्यांनी तो अभ्यास करा. अजून काही माहिती मिळते बघा. काही व्हिडिओ येतात समोर, काही अजून शास्त्रीय हे पुढं पुढं येत चाललंय. जे हाईड होतं, जे आतापर्यंत उलगडत नव्हतं, ते उलगडत चाललंय. आणि म्हणूनच आपण या ऊर्जा आपल्याला ग्रहण करायच्यात. म्हणजे आपली सनातन कडं जाणारी ऊर्जा आपल्याला मिळेल, आपल्याला मिळेल आणि ऊर्जा आपल्याला योग्य मार्गावर नेईल. म्हणजे काही मला म्हणायचं नाही एकादश करा आणि बाजूला बसा, असं मला नाही म्हणायचंय. आपण त्याच आपल्या परंपरा ठेवणार की ज्या आपल्याला भावतात. पण शास्त्र जाणून घ्यायला काय हरकत आहे. आणि जेवढं शक्य पाळायचं तेवढं पाळा. आणि कमीत कमी दुसऱ्यांना तोटा होऊ नये हे तर पाळलं पाहिजे ना. कारण एखादं झाड जर सुकत असेल तर आपण त्या झाडाची काळजी घेतलीच पाहिजे. भलं तुम्ही बाजूला बसू नका. पण या गोष्टी जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या आपण पाळायला लागल्या की त्या ऊर्जा आपल्याला येणार. जास्तीत जास्त आपल्याला पुढे घेऊन जाणार. तुळस जास्त करून सुकते. हो, मी बघितलंय. तुळस सुकते. ठीक आहे, चला. धन्यवाद सुचेता मॅडम. खूप मॅडम खूप लाजाळूचं पण तसंच आहे बरं का, लाजाळूलाही अजिबात हो. चालत नाही. खूप ते लाजाळूचं झाड हे आहे म्हणजे ह्याच्या दृष्टीने. नाजूक आहे, हा, नाजूक आणि आहे, वास्तूच्या सेन्सिटिव्ह. व्हायब्रेशन्स लगेच कॅच करतो तो लाजाळूच असावाच म्हणजे आपल्या इथं. त्यामुळे त्यालाही कशाच्या? खूप असं बाधिक होतं. लाजाळू, लाजाळू ती मिटतात बघा पानं, आपण गेलो की असं. नाच लाजाळू म्हणजे लावल्यावर पानं कृष्ण नसतात. कांताच असते बर का. हो. लाजाळू म्हणजे ती लक्ष्मी आहे. लाजाळूची जी फुलं आहेत ना, ती लक्ष्मीचीच लक्ष्मी तत्वाचीच आहेत. त्यामुळे मग ते जास्त परिणाम होतो. चला, छान. मला जाग येते, अर्धा तास ध्यान करून मॅडम त्या झोपते. सवित्र हा कामाख्या मंदिराचं पण आहे हो काहीतरी असं आहे ना. रहस्यगुप्त. तिच्या हो, ते योनीतला तिच्या वस्त्राला खूप योनीतला तो पावर असते. रक्तस्राव होतो आणि ते लाल होतं असं म्हणतात बाबा. तोच सिंदूर असतो, तो सिंदूरच बनवतात. तोच हो ना. स्पिरिच्युअल हो. म्हणतात अहो. हा. हा. हो. छान आणि घेतलं छान पाणी मॅडम, पण आहे ते लाल धन्यवाद. पण. होतं म्हणे ते पण नदीचं. रहस्य. कोणी कोणी घ्या विषय तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतात. आता तर ते हा. खूप बाहेर येत आहेत व्हिडिओ त्याचे, खूप बाहेर येत आहेत. का तर हे सगळं महत्वच पटवून द्यायचंय ना. हम्म. कामाख्या देवीवर कोणी घ्या तुमच्यापैकी. असं काही नाहीये आम्हीच नेहमीचे लोकच आले पाहिजेत. तुम्ही कोणीही या. आणि कामाख्या देवीचं सांगा. शास्त्र शुद्ध सांगायचे. आपल्याला काही हम्म. बाकी ज्याला प्रूव्ह झालेलं नाहीये ते काही सांगायचं नाहीये. जे प्रूव्ह आहे, ग्रंथांमध्ये आहे किंवा आता कळलेलं आहे असंच. ठीक आहे, चला. धन्यवाद. भेटूयात उद्या. उद्या हो घेणार आहात का मग सुचेता मॅडम तुम्ही? हो मॅडम, ते 16 संस्कार राहिलेत ना. हा, ठीक आहे. आणि ते होईल अर्ध्या तासात. सविता मॅडम, तुमचा सारखा व्हिडिओ सुरू आहे. सविता मॅडम, मोहिते मॅडम, व्हिडिओ बंद करा. हा, तुम्ही अर्धा उद्या घेणार आहात. करते. ठीक आहे, उद्या मॅडम घेतील. ठीक आहे. चला, हो, धन्यवाद सगळ्यांना. हो. चला. मॅडम फोन करा जरा सुचेता मॅडम. हो हो, करते हा. करते मॅडम.